त्या काळचे प्रश्न वेगळे होते, आत्ताच्याच प्रश्न किंवा समस्या वेगळ्या आहेत. तर ह्या पारंपरिक ज्योतिष पद्धतीला आधुनिकतेची जोड तुम्ही कशी दिलेली आहे? जेव्हा जन्माला आला व्यक्ती तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर पद्धतीची ग्रहस्थिती मिळाली की तू या पद्धतीने पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये. तर हातात मोबाईल मिळाल्यानंतर की तू हा मोबाईल कसा वापरतो, त्याच्यामध्ये काय बघतो, त्या गोष्टींनी तुझी मेंटॅलिटी कशी होते आणि मग तू काय कर्म करतो यानुसार तुला फळं मिळणार. 12 राशी, 9 ग्रह, 27 नक्षत्र, ती 12 घरं, त्यांच्या दशा, एवढं परमिटेशन कॉम्बिनेशन्स बघायला तुम्हाला किती पत्रिकांचा अभ्यास करावा लागला? त्या मुलीला मला स्पष्ट सांगावं लागलं की तू लग्न करू नकोस. तर समजा देशाची लोकसंख्या आपल्या 140 करोड आहे आणि 12 राशी आहेत, ते राशींवरून सांगतात. तर मग डिवाइड केलं तर तेवढ्या कोटी लोकांना तेच सेम लागू पडतं का? जे काही मला ज्योतिष कळतं आहे त्यातून मला एवढं नक्की सांगता येऊ शकतं की व्यक्तीची कुंडली काम करते. नेमकं हे राहू काय आहे? आज प्रत्येक ज्योतिषाच्या तोंडून मी ऐकलं की राहू ऐसा करेगा, राहू वैसा करेगा, राहू ये है, राहू वो है, राहू पैसा देता है, राहू दुबा देता है. तर राहूची महादशा काय आहे, तर एक वर जाणारी शिडी आहे आणि एकदम वर पाहिलं तर आपल्याला आपलं फळ दिसतंय. पण आता ती जी शिडी आहे ती तुमचं पाऊल राहील एवढीच आहे. शनी नेमका काय आणि ह्या 7.5 तो काय आणतो आणि लोक का घाबरतायत किंवा त्यांना का घाबरवलं जातं? तर तुम्ही परीक्षेला बसलेले आहात आणि थोड्याशा वेळासाठी एक असा कोणीतरी टीचर किंवा सुपरवायझर येतोय तुमच्या वर्गावर जो खूप स्ट्रिक्ट आहे. 7.5 हा शब्द पाहायला मिळत नाही शास्त्रामध्ये, नाहीये. कालसर्प पाहायला मिळत नाही. अच्छा, येणार होतो त्या विषयावर. आश्लेषा नक्षत्र आहे तर ते जन्मताच अमुक दिवशी करायचं असतं वगैरे सांगितलं जातं, नाहीतर मग त्या व्यक्तीला सतत त्याचा त्रास होतो. हे काय आहे नक्षत्र शांती? अजून 1-2 नक्षत्र आहेत मला वाटतं. आम्हाला कोणीतरी अशी शांती सांगितलेली आहे, करावी का? मी त्यांना म्हणतो त्यांच्याकडनं लिहून घ्या. अनेक समस्या लोक डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत, ते ज्योतिषाकडे घेऊन येतात. तर येणाऱ्यांची संख्या, डिमांड खूप आहे. तर जर हा सप्लाय आपल्याला द्यायचा असेल, करिअर म्हणून जर ज्योतिषशास्त्राकडे बघायचं असेल तर किती वेळ त्याला द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काय मेंटॅलिटी असावी लागेल आणि ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीनुसार कोण ज्योतिषशास्त्र शिकू शकतं आणि चांगला फलादेश देऊ शकतं? नमस्कार. विमर्शच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजचा विषय आज खूपच खास आहे. गेली अनेक वर्ष अनेक पॉडकास्ट मी पाहिले किंवा अनेक विषय पाहिले किंवा यूट्यूबवर जास्त काय चालतं याचा एक अभ्यास केला, तर ज्योतिषशास्त्र हा त्यातील एक महत्त्वाचा विषय जो यूट्यूब किंवा सोशल मीडियावर जास्त पाहिला जातो लोकांकडून. पण जेव्हा आपणही विमर्शच्या पॉडकास्टवर ज्योतिषशास्त्राचा एक विषय घेऊयाचं एक ठरलं, तेव्हा आम्ही जवळपास 3 महिने या विषयांवर काय काय यूट्यूबवर येतं आहे किंवा काय काय सोशल मीडियातून प्रसारित होतं आहे याच्यावर एक लक्ष ठेवून होतो. पण या सगळ्या सर्चमध्ये आम्हाला एक अतिशय तरुण ज्योतिषी सातत्याने त्यांचं लेखन करताना आम्हाला आढळले आणि ते ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांनुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार किंवा जे काही ठोकताळे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे, नक्षत्रांचे, गोचराचे किंवा त्यांच्या कॉम्बिनेशनच्या प्रमाणे, योगांच्या प्रमाणे जे काही होतं त्याला आधुनिकतेचे जोड देऊन त्यांना समोरच्या माणसाचा प्रश्न काय आहे तो ऐकून व्यवस्थित त्याचं निरसन त्याच्या कर्मानुसार किंवा त्याच्या वागणुकीनुसार कसं होईल आणि त्याला ज्योतिषशास्त्राचा आधार कसा देता येईल यावरून करताना आढळले. आणि तेच ज्योतिषी अतिशय वयाने तरुण आणि पारंपरिक ज्योतिषाला आधुनिकतेची जोड देऊन आत्ताच्या समस्यांचं निराकरण हे आत्ताच्या तोडग्यांनी कसं करता येईल किंवा त्याच्यावर काय उपाय त्यांना सांगता येईल किंवा त्यांची मानसिकता कशी बदलता येईल या अनुषंगाने ते सांगत होते. आणि ते ज्योतिषी आज आपल्या विमर्शबाय मयूर अडकर या पॉडकास्टमध्ये दाखल झालेले आहेत. भूषण सदावर्ते. भूषणजी, खूप खूप तुमचं स्वागत आहे विमर्शच्या आजच्या पॉडकास्टमध्ये. भूषणजी, तुम्ही अतिशय तरुण दिसताय. तर ज्योतिषी म्हटल्यानंतर असा एक भस्म फासलेला, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेला, भगवे वस्त्र घातलेला आचार्य किंवा गुरुजी अशा पद्धतीने तो धर्माचं अधिष्ठान घेऊन बसलेला असं एक डोळ्यासमोर आमच्या चित्र होतं. पण तुम्ही तर अतिशय नॉर्मल एका इंजिनियर किंवा चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणे दिसताय आणि तुम्ही ज्योतिषी आहात.
तर हा अभ्यास नेमका तुमचा कधीपासून सुरू झाला? कारण ज्योतिषी किती जुना आहे की त्याच्याकडे किती केसेस आल्यात यावरून त्याचा अनुभव सिद्ध होतो आणि तो त्याप्रमाणे फलादेश किंवा प्रश्नांचं निरसन करत असतो. तर तुम्ही ही ज्योतिषशास्त्राची सुरुवात तुमची कुठून झाली आणि किती वर्षांचा तुमचा अभ्यास आहे याचा? 2008 मध्ये, म्हणजे मुळात मी संगीतामध्ये असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये शिकवणं वगैरे सगळं चालू होतं. तर 2008 मध्ये मी एक कल्याणमध्येच एक ज्योतिषी होते, तर त्यांना मी शिकवायला जात होतो हार्मोनियम. अच्छा. तर आमचा क्लास झाल्यानंतर त्यांचा ज्योतिषचा क्लास भरायचा. आणि घरात लहानपणापासून मी राशी वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे एक माहीत होतं, ओघम माहीत होतं की असं काहीतरी असतं. आमचा क्लास झाल्यानंतर त्यांचा क्लास राहायचा, मी बऱ्याच वेळेला ते बसायचो, बघायचो. तर अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली. त्यांचा नंतर तो क्लास थांबला हार्मोनियमचा, आणि मी त्यांना म्हटलं मला इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, तर मला शिकवा. तर मग ते तेव्हापासून चालू झालं. आणि साधारण 2014 ते 16 या कालावधीमध्ये मी पत्रिका बघायला सुरुवात केली. आणि मग 16 नंतर मला त्यांनीच परमिशन दिली की पत्रिका बघू शकतोस. तर मग ते चालू होतं, पण ते खूप वैयक्तिक लेवलवर होतं. आणि 2020 मध्ये ध्यानीमनी नव्हतं, ज्योतिषभूषण नावाचं पेज चालू केलं. आणि कारण त्या आधी पण असे बरेच अनुभव यायचे की असं असं आमच्या पत्रिकेत हा दोष आहे, तर आम्हाला असं सांगितलं आहे वगैरे वगैरे. मी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायचो की या दोषाचा अशा पद्धतीने त्याचा वापर करता येऊ शकतो. तो मुळात दोष नाहीये, ते ग्रहस्थिती आहे, ती एनर्जी आहे. त्याच्यामुळे एक असं वाटायचं की काहीतरी शेअर करावं. तर आधी तर फेसबुकच्या नॉर्मल माध्यमातून करत होतो, नंतर मग पेज चालू केलं आणि मग तिकडे चालू केलं शेअर करायला. तर मग हळूहळू लोक यायला लागले, विचारायला लागले. तर मग त्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे 2008 पासून तुमचं सुरू झालं, म्हणजे जवळपास आता एक 10-12 वर्षांचा तुमचा चांगला अनुभव फलादेश करण्याचा किंवा पूर्णवेळ ज्योतिषी म्हणून काम करण्याचा झाला. ह्या काळामध्ये कोरोना नावाचा एक महामारी किंवा एक महासंकट येऊन गेलं. ह्यानंतर तुमच्याकडे समस्या वाढल्या का? कारण यानंतर ज्योतिषी अनेक जण पुढे आलेले आहेत की ते महामारीच्या नंतर ज्या समस्या उद्भवल्या त्याविषयी बोलत आहेत. तर आमचा जो 3 महिन्याचा रिसर्च आहे त्यामध्ये असं आम्हाला आढळलं करिअर आणि रिलेशनशिपचे खूप प्रश्न उभे राहिले कोरोनानंतर. तर कोरोनानंतर तुमच्याकडे जातकांची संख्या, म्हणजे आमचं भविष्य सांगा काय झालं, याची वाढली का? नक्कीच वाढली. आता तो कोरोनाचा योगायोग असेल किंवा त्याच वेळेला मी माझं पेज चालू केलं होतं, तेही असू शकतं. पण नक्कीच वाढली, भरपूर वाढली. आणि तुम्ही म्हणाला तसं एकतर म्हणजे करिअर आणि रिलेशनशिप्स या गोष्टींबद्दलच जास्त. विवाह ठरत नाही, विवाह होत नाही, किंवा झाल्यानंतर मूल न होणे, किंवा पटत नाहीये, आर्थिक समस्या, स्टेबिलिटी नाही. हो, या सगळ्या गोष्टी जास्त येत असतात. कारण तो अंदाज आला मला, जेवढा आम्ही पाहतोय तर ह्या गोष्टींवरच जास्त फोकस आहे असं मला जाणवलं, म्हणून मी तुमच्याकडून ते क्लिअर करून घेतलं. मला सांगा, तुम्ही कोणत्या पद्धतीचं ज्योतिष शिकलात? म्हणजे तुम्ही जे ज्योतिष शिकलात, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकार हल्ली पाहायला मिळतात. मग ते पराशर असेल किंवा आणखीन काही असेल, किंवा कृष्णमूर्ती पद्धत असेल, किंवा नक्षत्र ज्योतिष काही जण म्हणत होते. हे नेमकं तुम्ही कुठल्या प्रकारचं ज्योतिष शिकलात? जे पारंपरिक आहे, नक्षत्रांवर आधारित, ते शिकलेलो आहे. पण अशा पद्धतीने शिकवलं गेलं की एखादा ग्रह आहे तर ती ऊर्जा आहे, आणि त्या ऊर्जेची एक स्वतःची एक आयडेंटिटी आहे. की उदाहरणार्थ आता समजा सूर्य, तर सूर्य म्हटल्यानंतर हा सरकारचा कारक आहे, आपल्या स्वतःच्या इगोचा पण कारक आहे, ज्याला आपण इगो म्हणू शकतो, आत्मविश्वास म्हणू शकतो. प्रत्येक माणसामध्ये इगो आहे, प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास आहे, कधीतरी तो अति आत्मविश्वास येऊ शकतो. तर प्रत्येक गोष्ट कुठे कशी वापरावी या पद्धतीने ते मॅनेजमेंट जर करता येणार असेल तर तुम्हाला त्या कुंडलीचा, तुमच्या स्वतःच्या कुंडलीचा, ग्रहस्थितीचा उपयोग करून घेता येतो. अच्छा, म्हणजे तुम्ही पारंपरिक ज्योतिष शिकलेले आहात आणि त्याच्यात एक ॲडव्हान्स पद्धत म्हणून कृष्णमूर्ती पद्धत पण येते, जी गणिती पद्धतीने मांडता येते. तर त्याचाही अभ्यास झालेला आहे तुमचा? बेसिक झालेला आहे. बऱ्याच वेळेला कुंडली नसते लोकांची, किंवा जन्मवेळ माहीत नसते. मग अशा वेळेला प्रश्न कुंडली हा एक प्रकार आहे. त्यात प्रश्न कुंडलीमधनं मला तरी बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स येतात.
आता एक तुम्ही म्हणाल की तुम्ही पारंपरिक पद्धतीने ज्योतिष शिकलेला आहात, पण अलीकडे जर आपण अनेक गोष्टी पाहिल्या तर प्रश्न, त्या काळचे प्रश्न वेगळे होते, आत्ताच्याच प्रश्न किंवा समस्या वेगळ्या आहेत. तर ह्या पारंपरिक ज्योतिष पद्धतीला आधुनिकतेची जोड तुम्ही कशी दिलेली आहे? मुळात मी नाही राखलेला तो समाजातच आहे. उदाहरणार्थ शास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे की राहू हा एक पापग्रह आहे. पण आत्ताच्या दुनियेत पाहिलं तर मोबाईल पासून ते सगळे गॅजेट्स, इवन वायफाय किंवा घरामध्ये जेवढ्या पण गोष्टी आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक्स आहेत, हे सगळं राहूच्या अंमलाखालीच आहे. म्हणजे आपण आता हे जो पॉडकास्ट करतोय हे राहूच्या अंमलाखाली आहे म्हणता येईल. आता याच्यामध्ये नक्की कसं आहे की पुन्हा एकदा ती एक ऊर्जा आहे, तर त्या ऊर्जेचा तुम्ही वापर कसा करताय तसा तुम्हाला राहू तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला फळ देणार आहे. म्हणजे ठीक आहे की एखाद्या स्थानाशी त्याचा संबंध आहे म्हणून तो कुठल्या पद्धतीचं फळ देईल या सगळ्या गोष्टी आहेतच, पण तुम्ही त्याचा वापर कसा करताय. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल हातात मिळाल्यानंतर तुम्ही मोबाईल कसा वापरताय. देताना तुम्हाला दुकानदारांनी चांगलाच दिलेला आहे. जेव्हा जन्माला आला व्यक्ती तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर पद्धतीची ग्रहस्थिती मिळाली की तू या पद्धतीने पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये. तर हातात मोबाईल मिळाल्यानंतर की तू हा मोबाईल कसा वापरतो, त्याच्यामध्ये काय बघतो, त्या गोष्टींनी तुझी मेंटॅलिटी कशी होते आणि मग तू काय कर्म करतो यानुसार तुला फळं मिळणार आहे. हे एक सरळ साधं गणित आहे ज्योतिषमध्ये, जे आत्ताही वापरलं जाऊ शकतं, जे जुन्या काळातही होतं. जुन्या काळामध्ये राहूचा तसा प्रभाव नव्हता जसा आज आहे, कारण आता जेवढ्या पण मी गॅजेट्सच्या गोष्टी सांगितल्या त्या तेव्हा नव्हत्या. त्यामुळे तेव्हा व्यक्तींना वेगळ्या गोष्टी, म्हणजे एक राहूचा एक वेगळा त्यांना परिणाम मिळत होते, आज वेगळे परिणाम मिळतात. म्हणजे आज जे आपण बघतो की व्यक्ती नुसता बसल्यानंतर पण मोबाईलच हातात घेऊन बसतोय. बरोबर आहे. किंवा फॅमिली मेंबर जरी एकत्र बसलेली असतील प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये, तरी तो आपापल्या मोबाईलमध्येच बसतोय. तर हा राहूचा नक्कीच एक निगेटिव्ह इफेक्ट आहे. किंवा वायफाय थोडा स्लो झाला, ऑब्व्हियसली हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, तरी मग आपण लगेच इम्पेशंट होतोच. तर आजही त्या काळातही त्या गोष्टी जाणवत होत्या, आजही जाणवत आहेत, फक्त थोडं रूप बदललं आहे आणि प्रत्येक गोष्टी आधुनिक होतात तशा इथेही आधुनिक झालेल्या आहेत. मग आता नेमकं त्यातलं काय, म्हणजे तुम्ही आता बघत असाल तेव्हा ज्योतिषशास्त्रातले जे काही निकष आहेत, ज्या काय कॉम्बिनेशन, परमिटेशन कॉम्बिनेशन आपण म्हणतो, ग्रहांच्या, नक्षत्रांच्या, त्या कुंडलीतल्या घरांच्या, याच्याप्रमाणे तुम्ही भविष्य कथन करता. मग आत्ता नेमकं लोकांचे प्रश्न येतात तेव्हा तुम्ही त्याला आधुनिकतेची जोड कशी देता, काय बघता नेमकं? बघा, मुळात समस्या काहीही असली तरी कुंडलीमध्ये काही पॅरामीटर्स आहेत जे बघितलेच पाहिजे. उदाहरणार्थ लग्न कुठलं आहे, लग्नेश कुठल्या स्थितीत आहे. लग्न म्हणजे जन्मतेवेळी पूर्वक्षितिजावर जी रास होती, बरोबर, जे आपल्या कुंडलीच्या पहिल्या स्थानामध्ये असते. तर लग्न कुठलं आहे, त्या लग्नाची डिग्री, त्या लग्नाचं नक्षत्र, त्याच्यानंतर लग्नेश कुठल्या स्थितीत आहे, तोच लग्नेश नवमांशमध्ये कसा आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की चंद्र हा सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे. चंद्र आणि सूर्य मनाचा कारक आहे, असं मनाचा कारक आहे. लग्न, लग्नेश, सूर्य आणि चंद्र हे पाहिल्यानंतर मग त्याचा जो काही प्रश्न आहे, उदाहरणार्थ आपण जर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर विवाह योग कधी आहे, तर महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, गोचर याच्यानुसार त्या व्यक्तीचं जरी लग्न ठरायचे योग असले तरी पण त्याला करायचं आहे की नाही आत्ता, आणि आत्ता ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, अपेक्षा, मग तिकडे कुठेतरी मग म्हणजे ज्योतिषशास्त्र तुम्हाला फक्त सिच्युएशन दाखवतं की ही सिच्युएशन निर्माण होईल, करायचं आहे की नाही हे तुमचा 10वं स्थान कुंडलीचं, तुमचा चंद्र, कारण तुमच्या मनातच गोष्ट येणार असेल तेव्हा तुम्ही कराल. तर म्हणून मग कुठलीही गोष्ट बघताना पहिल्यांदा लग्न, लग्नेश, सूर्य, चंद्र या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि मग जो त्याचा मूळ प्रश्न आहे ते बघावं लागतं की ते फुलफिल होतं आहे की नाही, आणि नसेल होत तर मग ते कुठल्या पद्धतीने करावं लागेल. उदाहरणार्थ आत्ता एक कुंडली आली होती मागे, तर पंचमेश शनी सप्तमात गेला होता आणि शनी आणि केतू, सप्तमामध्ये शनी आणि केतू युती होती आणि सप्तमेश गुरु सुद्धा शनीच्या दृष्टीमध्ये होता. म्हटल्यानंतर तिशी नंतरच लग्न होईल हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर पंचमेश शनी सप्तमात आला आणि केतू आहे तिकडेच, म्हणजे लग्नात राहू आला, म्हणजे 100% या व्यक्तीचं लग्न जे आहे ती फिमेल होती.
तर लग्न जे आहे ते जाती बाहेरच होणार आहे. अच्छा. हा, हे डायरेक्शन आहे की जाती बाहेर. ऑब्व्हियसली दिशा वगैरे सांगितली कुठल्या पद्धतीने काय बघायला पाहिजे, अशा पद्धतीने बघता येऊ शकतं. म्हणजे सप्तम स्थानात शनी केतू आहे म्हणून मग त्याला दुर्योग म्हणून नाही बघता येऊ शकत. सप्तमात शनी केतू आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी देण्याचा भाव ठेवावा लागेल. कारण केतू आणि शनी हे दोन्हीही ग्रह देण्याचा भाव ठेवतात, आध्यात्मिक प्रगती दर्शवतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती करायची आहे. आता इथे जर तुम्ही भौतिक इच्छा ठेवाल राहतील, पण त्याचं एक लिमिट असलं पाहिजे. जर ते ठेवाल आणि त्या आधारेच तुम्ही जाणार, कारण लग्नामध्ये राहू गेला म्हटल्यानंतर भौतिक इच्छा राहणारच, महत्वाकांक्षी व्यक्ती असणारच, पण त्याला एक लिमिट असतं किंवा ते फुलफिल करण्याची एक पद्धत असते. तर त्या पद्धतीने तुम्ही जाल तर ठीक आहे, ते सप्तमातले शनी केतू सुद्धा तुम्हाला मदत करतील. नाही तर मग तिकडे तुम्हाला ते निगेटिव्ह जे इफेक्ट्स आहेत, जे कोणीही सांगतं की वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत वगैरे वगैरे, या गोष्टी मग तुम्हाला बघायलाच मिळतील. म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे माझा तरी सांगण्याचा प्रयत्न असतो. तुमच्याकडे जेव्हा एखादा जातक येतो तेव्हा तुम्ही समजा नोकरीचा प्रश्न घेऊन आला, व्यवसायाचा प्रश्न घेऊन आला, अर्थार्जनाच्या समस्या असलेला माणूस आला किंवा लग्नाच्या संबंधितले प्रश्न आले, तर असा जेव्हा जातक येतो तेव्हा तुम्ही त्याला आधुनिकती जोड म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या वयाच्या प्रमाणे किंवा तुम्ही जो अभ्यास केला आणि आत्ताच्या समस्या तुम्हाला समजतायत कारण तुम्ही तरुण आहात, जेव्हा प्रश्न येतो तुमच्याकडे तेव्हा तुम्ही नेमका काय विचार करता त्या जातकाचा? बघा, मुळात पहिल्यांदा त्या व्यक्तीची मेंटॅलिटी पाहावी लागते की तो कुठल्या मेंटॅलिटीने आलेला आहे. उदाहरणार्थ जर करिअरच्या बाबतीत असेल किंवा कुठलाही विषय असेल ज्याच्यामध्ये त्याची मेंटॅलिटी, एक उदाहरण घ्यायचं झालं, त्याला इच्छा आहे एखाद्या वेगळ्या क्षेत्रात जाण्याची पण त्याला जबरदस्तीने इंजिनिअरिंगला पाठवलं. आता त्याच्या कुंडलीमध्ये जर तसे योग नसतील तर तो इंजिनियर नक्कीच होईल पण तो जॉब नाही करणार. उदाहरण अजून द्यायचं झालं, त्याच्या कुंडलीमध्ये जर आपल्याला शुक्र चांगल्या स्थितीत दिसला, जर चंद्राचा संबंध शुक्राशी दिसला किंवा राहूशी दिसला, तर अशी व्यक्ती कला क्षेत्रामध्ये जाऊ शकते. किंवा जर विवाहाच्या बाबतीत आपण विचार केला तर एखाद्या व्यक्तीला असं होऊ शकतं की त्याला एखाद्या पर्टिक्युलर जातीमध्ये लग्न करायचंच नाहीये किंवा त्याच्या जातीमध्ये लग्न करायचंच नाहीये. त्याने काय पाहिलं असेल ते त्याचे अनुभव आहेत म्हणून त्याला करायचं नाहीये. आणि जर एखादे पालक त्या पद्धतीचा प्रश्न घेऊन येतात की आम्ही यांच्यासाठी किंवा हिच्यासाठी आम्ही बघतो आहे पण काही होतच नाहीये, त्याच्यामध्ये जेव्हा आपण मुला मुलींचा विचार करतो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला जातीमध्ये लग्न करायचंच नाहीये. हे असे काही अनुभव येऊन गेलेत. तर त्याचं कारण हेच आहे की त्यांच्या अपेक्षा ज्या पद्धतीच्या आहेत त्यामुळे आम्हाला इथे जायचंच नाहीये. त्यापेक्षा आम्ही एखाद्या मॅट्रिमोनियलवर जाऊ किंवा आम्ही एखाद्या ओळखीच्या अशा व्यक्तीशी लग्न करू की जिथे आम्हाला माहिती की हे व्यवस्थित होईल पुढे. आता त्या पद्धतीने कुंडलीत योग दिसत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर डॉक्टर या क्षेत्रामध्येच जायचं आहे तर त्याच्या कुंडलीमध्ये ते योग दिसतात. मग त्याला असं सांगून नाही चालत की तू इंजिनिअरिंगमध्ये नको जाऊ, तुला तिकडे यश नाहीये. यापेक्षा हे सांगावं लागतं की या क्षेत्रामध्ये असं अशा पद्धतीने जाशील तर तुला यश मिळेल. किंवा विवाहाच्या बाबतीत जर विचार केला, पहिल्यांदा त्यांची मेंटॅलिटी काय आहे, ते कुठल्या मेंटॅलिटीने आलेले आहेत, त्यांना कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं, मग ते घेऊनच ते आमच्याकडे येतात की मला मंगळ दोष आहे किंवा माझ्या सप्तम स्थानामध्ये हा ग्रह आहे किंवा शनी आहे वगैरे वगैरे, मग होईल की नाही होईल, कसं होईल, काय होईल. मग त्यांना ते व्यवस्थित सांगावं लागतं की याचा अर्थ काय आहे. उदाहरणार्थ सप्तमात शनी असेल किंवा एखाद्या व्यक्तीची कर्क लग्नाची कुंडली असेल. आता प्रत्येक कर्क लग्नवाल्यांनी इथे धरू नये, पण एक साधारण आतापर्यंत माझा अनुभव आहे. तर कर्क लग्न किंवा सिंह लग्न आल्यानंतर सप्तमामध्ये शनीची रास पडते. शनी सप्तमात असेल किंवा सप्तमाशी कसाही संबंध बनवत असेल तर विवाह टिकवेल हे 100% आहे. तो विवाह टिकवेलच. पण तुमच्या मनात, कारण कर्क लग्न म्हटल्यानंतर इथे खूप स्वप्नाळू स्वभाव आहे आणि सप्तमात पडला शनी, तर तुम्हाला पार्टनर जो मिळणार आहे तो रियालिटी चेक देणारा मिळणार आहे. अच्छा.
म्हणजे तुमचं एखाद्या वेळेला असं बाहेर गेल्यानंतर पटकन एखादी गाडी पाहिली, ही गाडी घेऊयात, तुमचा पार्टनर तुम्हाला यासाठी सपोर्ट नाही करणार की घेऊयात. तो पहिले सांगेल की हे बघ, गाडीचा मेंटेनन्स असतो, सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी या झेपणार असेल तर घे. मग इथे त्या कर्क लग्नवाल्याचा हिरमोड होतो की काय भेटलंय मला, सगळ्यात नकार घंटा वाजवतोय. हा, तर मग हे समोरच्या व्यक्तीला सांगावं लागतं की त्या शनीचा हा अर्थ आहे की तो तुम्हाला स्वप्नातून बाहेर काढून तुम्हाला जे खरं आहे ते दाखवतोय. एक मागे पत्रिका आली होती, जॉबच्या संदर्भात होती. ती जी फिमेल होती, जी मुलगी होती, तर तिला जॉबच्या संदर्भात प्रॉब्लेम होता. तर तिला मी सांगितलं की तुला जॉबमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत आणि काय काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तर ती मला म्हणते की हेच माझ्या बॉयफ्रेंडनी मला सांगितलं होतं पण मी त्याचं ऐकलं नव्हतं. म्हटलं तुमच्या सप्तमामध्ये शनी आहे, तुम्हाला तुमचा जो कोणी पार्टनर आहे तो तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे म्हटलं, आणि तो तुम्हाला कधीच चांगल्या भाषेत नाही सांगणार, तो तुम्हाला परखड भाषेतच सांगेल आणि तुम्हाला ते ऐकणं गरजेचं आहे. तर ऑब्व्हियसली तिला ती गोष्ट पटली. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की पूर्वी एखादी समस्या घेऊन गेल्यानंतर, समजा मी नोकरी करतोय पण मला नोकरी नीट उत्पन्न मिळत नाहीये किंवा मजा येत नाहीये किंवा नीट वागणूक मिळत नाही, अशा समस्या घेऊन लोक यायचे, तेव्हा कुंडली बघून हे असंच राहील किंवा असंच होईल असं सांगितलं जायचं. पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तो ज्या क्षेत्रात काम करताय ते क्षेत्र त्याला कुंडलीनुसार सुटेबल आहे की नाही, ते प्रोफेशन सुटेबल आहे की नाही हे तुम्ही तपासता, आणि जर ते नसेल तर तुम्ही सांगता की तुमचे पूर्ण जो आहे भाग किंवा तुमचं जे क्षेत्र आहे, कल आहे कुंडलीनुसार तुमच्या प्रोफेशनचा, तो असा आहे. आणि मग तो माणूस ते पाहून असं वाटतं का त्याला की हां मला तर हेच आवडत होतं पण आता मी हे करतोय, असं होतं किंवा ते तेवढं मॅच होतं का? बऱ्याचदा जॉबच्या ठिकाणी असे प्रश्न येतात की जॉबच्या ठिकाणी मला एक जे काम केल्याची जी पोचपावती आहे ती मिळत नाही, रिवॉर्डच नाही होत, रिवॉर्ड मिळत नाही, काहीच होत नाही. तर बऱ्याचदा हे पाहण्यात आलंय की त्यांच्या कुंडलीमध्ये नोकरी करण्याचे योगच नाही आहेत, आणि नोकरी करण्याचे योग जरी असले तरी ते एक ठराविक थोड्याशा पिरियड पुरता आहेत. त्याच्यानंतर बिझनेस किंवा एखादं वेगळं कुठलं क्षेत्र त्यांच्यासाठी आहे, ते बऱ्याचदा असे अनुभव येतात. पण आता असं आहे की वय पाहून सुद्धा व्यक्तीला सांगावं लागतं. म्हणजे त्यांनी जर 40-45 क्रॉस केलेली असेल आणि जर पुरुष असेल आणि त्याच्यावर अख्खं घर चालत असेल तर त्याला आपण हे नाही सांगू शकत की आता तू क्षेत्र बदल. मग त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने जाता येईल हे सांगता येऊ शकतं किंवा काय काळजी घ्यायला लागेल. हो, पण नक्की त्याच्यामध्ये हे सांगावं लागतं की समाधान नाही मिळणार. काम करायचं, पैसे कमवायचे, समाधान नाही मिळणार जर या क्षेत्रामध्ये राहणार असाल तर. मंडळी, आपण ज्योतिषी भूषण सदावर्ते यांच्याशी बोलतोय आणि आजच्या पॉडकास्टचा आपला मूळ उद्देशच आहे की आत्ताचे जे प्रश्न लोकांचे आहेत किंवा आत्ता ज्या समस्या आहेत ते ज्योतिषी कसे सोडवत आहेत, त्यात काय पाहतायत, या अनुषंगाने आपण आज भूषणजींना इथे बोलवलेलं आहे. आणि तुम्ही पाहताय की त्यांचा विवाह आणि अर्थार्जन किंवा नोकरी व्यवसाय या विषयावर जास्त भर आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल, या पॉडकास्टमध्ये भूषणजी जे सांगतायत ते आवडत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा, शेअर करा लोकांबरोबर. आणि जर तुम्हाला यातून काही तुमच्या समस्या, हे ज्योतिषशास्त्र सोडवू शकतं का, असे जर काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये ताबडतोब लिहा, जेणेकरून पुढच्या भागांमध्ये जेव्हा केव्हा भूषणजी आपल्याकडे येतील तेव्हा आपण ते प्रश्न घेऊन त्यांना विचारूया. आणि तुम्हाला जर वाटतंय की ही माहिती तुम्हाला काही कामी येते आणि तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर भूषणजींना त्या बाबतीत संपर्क करायचा असेल तर संपर्काचे नंबर्स तुमच्या फ्रेमच्या खाली आता इथे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. अलीकडे तर सगळ्या कम्प्युटराइज कुंडल्या वगैरे येतात. हे पाहताना एखादी समस्या आल्यानंतर तुम्ही त्या कुंडलीमध्ये जसं म्हटलं की तुम्ही लग्न पाहता आधी, तर एकूण कोणते कोणते पॅरामीटर्स किंवा काय काय गोष्टी तुम्हाला एखाद्या पत्रिकेत फलादेश देताना, समस्या सोडवताना पाहाव्या लागतात? काय काय पाहावं लागतं? म्हणजे ग्रह आहे, नक्षत्र आहे, भाव आहे किंवा घर कुंडलीची घरं आहेत किंवा दशा आहेत, काय काय बघता तुम्ही आणि कसं ते मॅच करता? अशा किती परमिटेशन कॉम्बिनेशन्स ज्योतिषशास्त्रात आहेत की एखादी समस्या बघताना ते तुम्हाला पडताळून पाहावं लागतं? पहिल्यांदा तर हेच पाहावं लागतं की लग्नेश सूर्य चंद्र यांची स्थिती काय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा आहे की व्यक्तीची महादशा कुठली चालू आहे. महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, त्याच्यानंतर त्याचा ज्या संदर्भात प्रश्न आहे
तर त्या संदर्भात त्या कुंडलीमध्ये म्हणजे जी कुठली राशी तिथे पडते, उदाहरणार्थ करिअर म्हणू शकतो किंवा विवाह घेऊयात आपण. तर सप्तमेश, आता एखादी कुंडली जर धनु लग्नाची आहे आणि धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तमेश बुध बनतो, आता त्या व्यक्तीला महादशा कुठली चालू आहे, पहिल्यांदा तर आपल्याला त्याचं लग्नेश गुरु कुठल्या स्थितीत आहे हे पाहावं लागेल. तोच गुरु नवमाशमध्ये कसा आहे हे पाहावं लागेल. आता धनु लग्न आलं म्हटल्यानंतर अष्टमेश चंद्र असतो त्याला, त्यामुळे या व्यक्तीचे मूड स्विंग्स बऱ्याच वेळेला होणार आहेत. जरुरी नाही की फक्त धनुवाल्यांनाच होतात, सगळ्यांना होतात. पण बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, त्याच्यानंतर गोचर, या सगळ्या गोष्टी. गोचर म्हणजे आज प्रश्न विचारलाय तर आजची ग्रहांची स्थिती काय आहे, आजची ग्रहांची स्थिती काय आहे. तर त्याच्यामध्ये पण असं आहे की सप्तम स्थानाशी कोणकोणत्या ग्रहांचा संबंध येतोय, म्हणजे फक्त बुधाचाच संबंध नाही पकडू शकत. आपल्याला गुरुही बघावा लागेल, कारण गुरु हा अख्ख्या कुंडलीचा मालक आहे म्हटल्यानंतर तो सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज करतोय. तर गुरुची स्थिती पाहावी लागते. त्यानंतर आपल्याला बुध पाहावा लागतो, सप्तम स्थानाशी कोणकोणत्या ग्रहांचा संबंध आहे हे पाहावं लागतं. आणि त्या संदर्भात जर दशा येत असतील, महादशा असो, अंतर्दशा असो, त्याच्यामध्ये प्रत्यंतर दशा फार चांगली काम करते. तर प्रत्यंतर दशा आहे आणि मग गोचरीशी त्याचा संबंध येतोय का, तर त्या पद्धतीने प्रश्न सोडवता येतात. एवढं सगळं पाहावं लागतं. हो, एवढ्या म्हणजे किती 12 राशी, 9 ग्रह, 27 नक्षत्र, ती 12 घरं, त्यांच्या दशा, एवढं परमिटेशन कॉम्बिनेशन्स बघायला तुम्हाला किती पत्रिकांचा अभ्यास करावा लागला असेल का? नुसतं थिअरेटिकल बघून प्रत्येक वेळी ते थिअरीचं पान उघडा आणि तपासा असं तर करून चालणार नाही. नाही, तसं नाहीये. प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रह वेगळ्या पद्धतीने काम करतोय. उदाहरणार्थ तुमच्या कुंडलीमध्ये शनी ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने माझ्याच कुंडलीमध्ये काम नाही करणारे, जरी एका राशीत असेल किंवा एका नक्षत्रात असेल तरीही. तर बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि पत्रिका बघूनच हा अनुभव येतो. कारण तुमच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह, आता एक सूत्र आहे की कुठलेही सूत्र, आता नवम स्थानामध्ये किंवा पंचम स्थानामध्ये बसलेला गुरु हा अतिशय चांगला, हे एक सूत्र आहे जे अगदी बरोबर आहे. पण हाच गुरु व्यक्तीचं वजन वाढवू शकतो, कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतले आजार देऊ शकतो, इगो प्रॉब्लेम पण देऊ शकतो. आणि जरी त्या गुरुचा सप्तम स्थानाशी संबंध नसेल तरीही त्या व्यक्तीला इगो प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. मग तिथे त्याचा सप्तमेश कसा आहे, त्याचा सप्तमेश जर शनीच्या कुठल्याही पद्धतीने जर शनीच्या अंमलाखाली येत असेल तर त्या व्यक्तीचा जोडीदार नमवून घेईल. त्याचा सप्तमेश जर सूर्याच्या अंमलाखाली येत असेल किंवा मंगळाच्या अंमलाखाली येत असेल तर हा एक बोलेल तर ती 2 बोलेल. तर मग या पद्धतीने सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये दुसरं स्थानही पाहावं लागतं. जरी विवाह असला तरी सप्तम स्थान, फक्त सप्तम स्थान नाही पाहून चालत. दुसरं स्थान पाहावं लागतं कारण ते कुटुंब स्थान आहे. चौथं स्थान पाहावं लागतं कारण घरामध्ये ती व्यक्ती कशी रमणार आहे. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. म्हणजे कुंडलीच तो व्यक्ती प्रश्न घेऊन आला, कुंडली तुमच्या समोर आहे, तुम्ही ज्या गोष्टी म्हणालात त्या तुम्ही पडताळून पाहिल्यात, पण तो आता वागतोय कसा याच्याप्रमाणे त्याचा स्वभाव, वर्तणूक, त्याची बोलण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात है ना. हो, की नुसतं कुंडली दिसलं आणि हे होणार नाही न पाहता त्याचा समस्या कुठून उद्भवली आहे हे तुम्हाला पाहावं लागतं. अशीच एक केस आली होती आणि त्या मुलीला मला स्पष्ट सांगावं लागलं की तू लग्न करू नकोस. आणि मला अजूनही आठवत आहे, तिचं होतं तुळ लग्न. आता तुळ लग्नाला सप्तमेश मंगळ बनतो. मंगळ अष्टमामध्ये सूर्याच्या युतीमध्ये, मंगळ सूर्य अष्टमामध्ये. मी तिला सांगितलं, म्हटलं हे बघ, तुला पार्टनर मिळेल तो इगोइस्टिकच मिळेल, ॲग्रेसिव्हच मिळेल, हेच म्हटलं आहे तुझं. आणि तिकडनं म्हणजे कॉन्फरन्स कॉलवर तिची आई होती, तिची आई पण तिला सांगत होती की नाही, हे तुला सांभाळून तर घ्यावंच लागेल, प्रत्येकाला विवाहामध्ये सांभाळून घ्यावंच लागतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. मीही तिला तेच सांगत होतो. आता तिची जी एकूण बोलण्याची पद्धत होती किंवा तिचं जे काही चालू होतं त्यावरनं कळत होतं की की हिच्या कुंडलीमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे की मला अशा पद्धतीचा पार्टनर नको पण मिळणार आहे,
ते तिचं सारखंच चालू होतं. हम्म. आणि हे बराच वेळ चाललं आणि नंतर परत ती मलाच विचारते काय करावं. म्हटलं लग्न नको करू सगळ्यात बेस्ट. मग ती म्हणते नाही एकदम तसं नाहीये, थोडं मी ऍडजस्ट करू शकते. म्हटलं मग मी हेच सांगतोय केव्हाचा. तर अशा गोष्टी येतात. हेच मी म्हणजे आजचा आपला विषय त्याच अनुषंगाने की तुम्ही नेमकं आता काय पाहताय, कारण समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत लोकांच्या आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून ज्योतिषीकडे जाणं हे तो मार्ग ते निवडतायत. त्यामुळे त्या ज्योतिषांनी त्यांचा गैरफायदा किंवा आपल्या अज्ञानाचं हे त्यांच्यावर थोपवू नये. त्यामुळे तुमच्यासारख्या ज्योतिषांची गरज आहे की ते आत्ताच्या पिढीला आत्ताच्या पिढीनुसार आत्ताच्या पिढीच्या समस्यांनुसार आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारे मानसिकता आणि कर्म हे पाहून तुम्ही त्यांना फलादेश देताय. आता आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 3 महिने आम्ही या सगळ्या गोष्टीचा रिसर्च करत होतो. हे करताना ना दैनंदिन राशी भविष्य आणि मासिक राशी भविष्य सांगणारे अनेक ज्योतिषी आम्ही ऐकले पाहिले किंवा मी बघतही असतो. म्हणजे मी पेपर उघडला की त्यात जे पेज दिसतं त्यात माझी राशीत काय लिहिले आज हे मी पाहत असतो. तर हे तर समजा देशाची लोकसंख्या आपल्या 140 करोड आहे आणि 12 राशी आहेत ते राशींवरून सांगतात. तर मग डिवाइड केलं तर तेवढ्या कोटी लोकांना तेच सेम लागू पडतं का असा एक प्रश्न मनात निर्माण होतो. किंवा आज जर 12 राशींच्या भविष्यांमध्ये तूळ लग्नवाल्याला सांगितलं असेल की पैशाची आवक होईल तर खरंच होईल का पैशाची आवक. किंवा अनेक जण बघतो की ऑक्टोबर महिना आता हे ग्रहांची परिस्थिती अशी बदलते, राहू या घरात गेलेला आहे किंवा गुरु अतिचारी झालेला आहे असे मी शब्द ऐकले. तर अमुक राशीच्या लोकांना पैशांचा वर्षा होणार आहे, कोटी रुपये तुम्ही छापणार आहेत, संभाल नाही पाओगे इतना पैसा मिलने वाला है. और काही जणांनी लिहिलं असेल बच के रहो, संभल के रहो, ट्रॅव्हलिंग मत करो, ॲक्सिडेंट होणे का डर आहे असं पण सांगितलं जातं. हे जे घाबरवणं आहे ना ते आम्हाला नको वाटलं हे सगळं पाहताना. तर खरंच हे दैनंदिन आणि राशी भविष्य म्हणजे आपण जे सांगतायत त्यांच्या चिकित्सा नको करूया, पण हे लागू पडतं का किंवा नाही लागू पडत, तर का लागू पडतं आणि का नाही लागू पडत. बघा असं म्हणायला हरकत नाही की 50% लागू पडतं, 50% नाही लागू पडत. आणि जर आपण ते फॉलो करणार असू, प्रत्येक जणच बघतो राशीफल, प्रत्येक जण बघतो, तर ते तर्कशुद्ध पद्धतीने पाहिलं पाहिजे. एक उदाहरणच देतो. जसं आज सिंह राशीत चंद्र आहे, बरोबर. मग जेवढे पण राशीफल असतील त्याच्यामध्ये सांगितलं असेल सिंह राशीला दिवस खूप चांगला आहे आजचा, एक साधारण सांगितलं असेल हेच. पण ज्या व्यक्तीचं समजा लग्नच कुंभ आहे किंवा ज्या व्यक्तीचं लग्न मीन आहे, लग्न मी चंद्र राशीचा विचार नाही करते, लग्नाचा, आणि त्या व्यक्तीचा चंद्र जर चांगल्या स्थितीत नसेल, जरीही तो सिंह राशीत असला, समजा तो केतूच्या युतीत आहे किंवा शनीच्या युतीत आहे, त्या व्यक्तीला आजचा दिवस चांगला नाही जाणार आहे. पुन्हा एकदा म्हणजे कितीही काहीही पाहिलं तरी तुमच्या कुंडलीतले योग काय सांगतात ते. कारण ते इंडिव्हिज्युअल आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणाला प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. हो, तर ठीक आहे. एवढं आहे की बरेच ज्योतिषी याच्यामध्ये असे पण आहेत जे काही प्रिकॉशन्स सांगतात राशीफलमध्ये म्हणा किंवा जे मासिक राशीफल असतात त्याच्यामध्ये ते प्रिकॉशन पण सांगतात की तुम्ही कोणाशी वाद घालू नका. एक आहेत जे प्रिकॉशन्स खूप चांगले सांगतात, तर ते एक्सेप्ट करण्यासारखं आहे की तुम्ही कोणाशी वाद घालू नका किंवा तुम्ही आज कुठल्याही प्रकारे ऑनलाईन लेनदेन करू नका, काहीतरी फ्रॉड होण्याचा योग दिसतो. तर त्यांची पद्धत ती मला खरंच भावली की योग दिसतो हे असं ते म्हणतात. ते हे नाही म्हणत की असंच होणार आहे किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, तो तुम्ही तुमच्या तोंडाला आवर घाला. ह्या काही गोष्टी आपण नक्कीच ऐकू शकतो. आता तुम्ही जे सांगत आहात की खूप पैसा येईल या महिन्यामध्ये वगैरे वगैरे, या पद्धतींचं बरंच काही आहे. आता धनुराशीला 7.5 चालू आहे, शनी 4थ्या स्थानामध्ये आहे, तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. ढय्या म्हणतात त्याला. पण त्याच्यामध्ये पण महत्वाचं हे आहे की तुमच्या कुंडलीमध्ये पहिल्यांदा तुमचा लग्नेश कसा आहे, तुमच्या घराचा, तुमचं घर आहे त्या घराचा मालक कसा आहे, तो तुमचं घर चांगलं ठेवू शकतो का, त्याच्यानंतर बाकी गोष्टी आहेत. आता पैसा येणार आहे की नाही, तर कुठलीही कुंडली पाहिली तर त्या कुंडलीमध्ये 2रं स्थान 11वं स्थान,
एखाद्या राशीला सांगितलं असेल, कन्या राशीला सांगितलं असेल की खूप पैसा मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्या व्यक्तीचं दुसरं स्थान पाहावं लागेल, 11वं स्थान पाहावं लागेल, 3रं स्थान पाहावं लागेल. कारण दुसरं स्थान म्हणजे त्याची बचत आहे, 11वं स्थान म्हणजे त्याचे येणारे पैसे आहेत, 3रं स्थान म्हणजे ती व्यक्ती रिस्क किती घेते, 3रं स्थान 6वं स्थान रिस्क किती घेते, ऑब्व्हियसली 10वं स्थान पाहावं लागेल. मग या सगळ्या गोष्टी पाहून खरंच हे योग आहेत का त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये? असं होऊ शकतं की त्या व्यक्तीला जिथे एक 100 रुपये मिळायचे तिथे 200 रुपये मिळाले. पण मी याच्यावर कमेंट नाही करणार. जे काही चाललं आहे ते फॉलो करायला हरकत नाही, 100% फॉलो नका करू. डोळसपणे आणि जेवढं उपयुक्त वाटतंय तेवढं प्रिकॉशनरी पद्धतीने घ्या, असं तुमचं म्हणणं आहे? हो. अच्छा, बरं, हे जर असं लागू पडणार असेल किंवा नसेल लागू पडणार, तर प्रत्येक ज्योतिषी हे जेव्हा जातक येतो समोर तेव्हा सांगत नाही काही की या महिन्याचं राशी भविष्य तुझं असं आहे. पण मीडियामध्ये किंवा एक प्रमोशन म्हणून मासिक राशी भविष्य हा खूप मोठा विषय होऊन बसतो की तो सांगितला पाहिजे. अनेक गोष्टी चढवून वगैरे बोलतात, काही जण खूप तर्कशुद्ध पद्धतीने बोलतात, हे आम्हीही पाहिलं जे तुम्ही आत्ता बोललात. तुम्ही एक ज्योतिषी आहात, तुम्ही तुमच्या पेजवर आलेल्या समस्याचं निराकरण कोणत्या पद्धतीने केलं हे सांगता, तुम्ही मासिक राशी भविष्य का नाही सांगत मग? नाही, कधी मला त्यात तसा इंटरेस्ट नव्हता. कारण जेव्हापासून थोडंफार जे काही मला ज्योतिष कळतं आहे त्यातून मला एवढं नक्की सांगता येऊ शकतं की व्यक्तीची कुंडली काम करते. फक्त एका चंद्रावरनं किंवा या व्यक्तीची ही राशी आहे म्हणून हा असा आहे किंवा हे असं होईल, हे खूप एकतर्फी आहे. ते पॉझिटिव्ह असेल तर बऱ्यापैकी त्याच्यासाठी चांगलंच आहे, हरकत नाही आहे. पण जर काही निगेटिव्ह असेल ना तर तो तेच डोक्यामध्ये घेऊन बसेल. अगदी खरं आहे. जसं मी आत्ता मागे सांगितलं की कर्क लग्नवाल्यांचं जे वैवाहिक जीवन असतं ते रियालिटीला धरून असतं. आता रियालिटीला धरून असतं, वाईट नसतं, रियालिटीला धरून असतं. तर मग या गोष्टी जर तुम्ही एक्सेप्ट करू शकत असाल तर मला नाही वाटत की तिकडे मग राशीफल आणि मासिक वगैरे या सगळ्या गोष्टी काम करतील. मी स्वतः नाही फॉलो करत. राशीफल पाहायला जेव्हा येतं, एखाद्या वाचनामध्ये येतं, तेव्हा माझ्या राशीमध्ये आज काय लिहिलंय तेवढं मी नक्कीच पाहतो, कारण ती उत्सुकता असते. पण असं नाहीये की त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे. किंवा जे काही ग्रह गोचर सांगितले जातात की बुध बदलणार आहे किंवा हा ग्रह बदलला मग या राशीला खूप चांगला होणार आहे, तिथेही सगळ्यात पहिले महत्वाचं हे आहे की तुमची महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा त्या गोचरला सपोर्ट करते का? बरोबर आहे. जर सूर्य तुमच्या लग्नामध्ये येणार आहे, गोचरीचा सूर्य तुमच्या लग्नात येणार आहे आणि तुम्हाला सरकारी नोकरीचा योग आहे असं सांगितलं, पण तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्य चांगला नाहीये किंवा त्याची प्रत्यंतर दशा, अंतर्दशा येतच नाहीये किंवा दशमेशची येतच नाहीये, तर त्या 30-40 दिवसांमध्ये तुम्हाला सरकारी नोकरी कुठून मिळेल? बरोबर आहे. तर मग इथे व्यक्तीची कुंडलीच काम करते. तीच महत्वाची आहे, कारण तीच पर्सनलाइज आहे, तीच कस्टमाइज आहे त्याच्या जन्माच्या प्रमाणे जे आहे. बरं, आता आपण हे मासिक राशी भविष्य वगैरे बोललो, तर राहू महादशा चालू आहे, तर काय नेमकं त्याच्यात होईल किंवा काय केलं जाईल किंवा काय घडतं? कारण मी असं ऐकलं ते 18 वर्षाची का कितीतरी दशा असते, 18 वर्ष त्या माणसाला समजा डिप्रेशनमध्ये गेला तर तो डिप्रेशनमध्येच जाईल का, किंवा त्याचा काय फायदा, म्हणजे नेमकं हे राहू काय आहे? आज प्रत्येक ज्योतिषाच्या तोंडून मी ऐकलं की राहू ऐसा करेगा, राहू वैसा करेगा, राहू ये है, राहू वो है, राहू पैसा देता है, राहू डुबा देता है. असं नेमकं काय मलाही समजलं नाही की तो नेमका वर आणतो की खाली आपटून टाकतो, म्हणजे जो राजा आहे त्याला रंक बनवतो की जो रंक आहे त्याला राजा बनवतो, हे नेमकं समजलंय काय राहू काय? माझी कल्पना सांगतो. माझ्या 2 कल्पना आहेत जे मला सुचलेलं होतं. राहू महादशा काय असते ती. तुमच्याकडे या महादशेची लोक जास्त येतात? अच्छा, येतात. तर राहूची महादशा काय आहे, तर एक वर जाणारी शिडी आहे आणि एकदम वर पाहिलं तर आपल्याला आपलं फळ दिसतंय. पण आता ती जी शिडी आहे ती तुमचं पाऊल राहील एवढीच आहे. अच्छा. आणि तुम्हाला दोन्ही हाताला काहीच धरायला नाहीये, तर तुम्हाला एक एक पाऊल हळू 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 टाकत वर जायचंय तुमचा तोल सांभाळून. तुम्हाला ते फळ बघून जर तुम्ही धावत सुटलात,
तुमचा तोल गेला, तुम्ही खाली पडलात, गेम ओव्हर. आणि दुसरं एक उदाहरण मला नेहमी वाटतं, उन्हात चालत असलेल्या व्यक्तीला मागे सावली फॉलो करत असते. मग राहू महादशेतल्या व्यक्तीला असं वाटतं हा का मला फॉलो करतोय, मग तो त्याला मारायला जातो, पण ते लागतं स्वतःला. तर ही राहू महादशेची एक गोष्ट आहे की राहू महादशा किंवा राहू हा तुम्हाला ऑप्शन्स भरपूर दाखवतो. तो डिप्रेशनमध्ये नाही नेत तुम्हाला, तो ऑप्शन दाखवतो. एक उदाहरण घ्यायचं झालं तर साडी घ्यायला गेल्यानंतर राहू प्रधान एखादी स्त्री असेल तर ती अशाच ठिकाणी जाईल जिथे कमीत कमी 15 दुकानं आहेत. आणि जर तिची राहूची महादशा जरी चालू असेल तर ती प्रत्येक 15 दुकानं सगळी फिरेल. सगळी फिरल्यानंतर तिलाच आठवणार नाही की मला नक्की कुठल्या दुकानात साडी आवडली होती. भ्रम निर्माण होतो. मग अशा व्यक्तीने बऱ्याचदा जास्त ऑप्शन्स ठेवू नये. ऑब्व्हियसली 1-2 ऑप्शन ठेवावेत. राहूच्या महादशेमध्ये एक गोष्ट महत्वाची ही आहे की प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार ठेवावा. जरुरी नाही की राहूची महादशाच असली पाहिजे. त्या व्यक्तीचं लग्नात जर राहू असेल किंवा कुंडलीमध्ये राहू कुठूनही जर त्या कुंडलीला ड्राईव्ह करत असेल तर त्या व्यक्तीने प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऑप्शन ठेवला पाहिजे, जेणेकरून वेळेला त्याची गडबड नाही होणार. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण आहे, माहीतच असावी की राहू एक ट्रॅप आणतो की एखादी गोष्ट आवडली आहे, छान आहे, परत करूयात. बरं, एकदा केली, 2दा केली, आता परत करूयात. मग त्याचं व्यसन लागतं. मग त्या व्यसनाच्या आहारी जाऊन, म्हणजे एवढं आहे की तुम्ही एखादी गोष्ट करताना स्वतःचा तोल कसा सांभाळताय किंवा कंट्रोल किती ठेवताय. मग त्याच्यामध्ये आपण जी व्यसनं म्हणतो ती व्यसनही आली. एखाद्या व्यक्तीला तसं व्यसन नसेल, एखादा वेगळं व्यसन असेल, पण मग ते व्यसन चांगल्या गोष्टीचं असू शकतं. ते काम करत राहण्याचं व्यसन, काहीही असू शकतं. आता राहू म्हटल्यानंतर फक्त तो निगेटिव्हच गोष्टी आहेत का? तर मग मोबाईल कसा काय हातात धरताय प्रत्येक जण, मोबाईल कामाचा आहे. तर मग राहू वाईट नाहीये, त्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. तो म्हणतो तुम्हाला काय पाहिजे, मी तुम्हाला 5 दुकानं आणि 5 दुकानं अशी 10 दुकानं ठेवली, ज्याच्यामध्ये 3 दुकानांमध्ये तुम्हाला खूप चांगलं मिळेल कुठलीही गोष्ट, 7 दुकानामध्ये एवढं चांगलं नाही मिळणार. अनुभव घ्या, पण तुम्हाला चांगलं कुठे मिळालं होतं हे लक्षात ठेवा. मग तिथे भ्रमित जर होणार असाल तर मग राहू म्हणतो हेच तर मी सांगत होतो. तर असं नाहीये की राहू तुम्हाला डिप्रेशन वगैरे देतो. तुम्ही तुमचा समतोल कसा सांभाळताय आणि तुम्ही भानावर किती राहताय. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की राहू तुम्हाला एक उद्देश तुमचा जो आहे तो दाखवतो, ते जाण्यासाठीचे तुमचे प्रयत्न आहेत ते तुम्ही एकसुरी सातत्याने सतत करत राहिलात, सांभाळून करत राहिलात, इकडे तिकडे लक्ष न लागू देता, तर तो तुम्हाला फळ देतो 100%. हां, म्हणजे जे म्हणतात राजा रंग से राजा बना देगा, तो मूव आहे. आणि जो अगळपगळ आहे, जो जास्त त्या भ्रमात येऊन किंवा ट्रॅपमध्ये येऊन इतर गोष्टींचा पटापट विचार करतोय किंवा जे मुख्य काम आहे ते सोडून बाकीच्या गोष्टींवर हातपाय मारतोय, त्याला ती मुख्य गोष्ट मिळत नाही आणि मग तो खाली येतो. बऱ्याच गोष्टी, म्हणजे मी तुमच्याशी आज बोलतोय ते एखाद्या ज्योतिषाला एखाद्या विषयावर चाळवल्यावर तो भडाभडा बोलायला लागतो, तसं तुम्ही बोलत नाही, फार मोजून मापून बोलताय. तर मला वाटतं ही क्वालिटी असली पाहिजे प्रत्येकामध्ये. आणखी मला असा प्रश्न पडला की आपण राहू या विषयावर बोललो, शनीची 7.5 या गोष्टींनी खूप भीती घालतात. जसं आपण मगाशी बोलला ढय्या चालू आहे, शनीची 7.5. तर शनी नेमका काय आणि ह्या 7.5 तो काय आणतो आणि लोक का घाबरतायत किंवा त्यांना का घाबरवलं जातंय? जसं प्रत्येक ग्रहाचं गोचर आहे तसं शनीचं पण गोचरच आहे. तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या चंद्रावरनं 12व्या स्थानावरनं पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरनं जर केतू जाणार असेल, राहू जाणार असेल, मंगळ जाणार असेल, तरीही तुम्ही बऱ्यापैकी निगेटिव्हच सांगाल. हेच तुम्ही शनीच्या बाबतीत लागू कराल. अच्छा. पण महत्वाचं काय आहे की ते गोचर आहे शनीचं. तुमच्या 12व्या स्थानामध्ये, चंद्रावरून 12व्या स्थानामध्ये शनी गोचर करतोय, म्हणजे तुम्हाला तुमच्या मानसिकतेवर आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येतंय का, हे तुम्हाला शनी दाखवतोय. शनीला जज मानलं जातं. हो, न्यायाधीश. हो, तेच त्याच्यानंतर जेव्हा तो 2.5 वर्षांनी तुमच्या चंद्रावर येतो
तेव्हा पुन्हा एकदा तेच, तुम्ही तुमची मेंटॅलिटी कशी सांभाळत आहात. हम्म. आणि दुसऱ्या स्थानामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही फॅमिली आहे किंवा तुमचे जे काही लोक आहेत, तुम्ही नम्र होऊ शकता ते का त्या लोकांप्रती, किंवा एखाद्याची सिच्युएशन आहे तो त्या सिच्युएशनमध्ये असा का वागला, त्याच्यावर डायरेक्ट रिॲक्ट न होता काहीतरी त्याला प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तो तसा वागला असेल. ह्या सगळ्या गोष्टी शनीच्या 7.5 पाहायला मिळतात, ज्याला आपण म्हणू शकतो की सत्य बघायला मिळतं, अवलोकन स्वतःचं करायला होतं. हो. 7.5 म्हणजे स्वतःची परीक्षा असते. आणि याच्यामध्ये पण मला असं वाटतं, परीक्षेला बसलेला व्यक्ती असतो, म्हणजे किंवा आपण शाळेमध्ये जशी परीक्षा देत होतो, तर तुम्ही परीक्षेला बसलेले आहात आणि थोड्याशा वेळासाठी एक असा कोणीतरी टीचर किंवा सुपरवायझर येतोय तुमच्या वर्गावर जो खूप स्ट्रिक्ट आहे. तुम्ही इकडे तिकडे जरी पाहिलं तरी तो तुम्हाला त्याचं देणार आहे जे काही फळ आहे ते लगेच. मग त्यावेळेला तुम्ही जर तुमचं काम करत राहाल व्यवस्थितपणे तर तुम्हाला काहीच घाबरण्याची गरज नाही. शनीच्या 7.5 सत्य पाहायला मिळतं, प्रत्येक सिच्युएशनचं, प्रत्येक माणसाचं सत्य पाहायला मिळतं. आता पुन्हा तेच आहे, तुमचा चंद्र कसा आहे, मग तुम्ही ते एक्सेप्ट करताय की त्याला तुम्ही दोष देताय, याच्यावरनं मग डिसाईड होतं की या व्यक्तीला 7.5 कशी जाणार आहे. पण काही गोष्टींमध्ये आपण बघितलं की शनीची 7.5 लागल्यानंतर लोक थोडे घाबरतात, हा विषय असतो. हे जो घाबरतो ज्याला माहिती आहे की माझी 7.5 चालू आहे. प्रत्येक व्यक्तीला 7.5 येतेच की. हो, दोनदा तरी येतेच, कमीत कमी दोनदा येते, आणि तिसरी ही शेवटची मानली गेलेली आहे. तर एखाद्या व्यक्तीच्या लग्नातच शनी आहे किंवा लग्नाशी संबंध बनवणारा म्हणजे 4थ्या स्थानातला शनी आहे किंवा 11व्या स्थानातला शनी आहे, तर त्या व्यक्तीला 7.5 वेगळी काय बघायची, तर आयुष्यभर शनीच्या अंमलाखालीच आहे. त्याला 7.5 जरी नसली आणि तरीही त्याच्याकडनं एखादं चुकीचं काम घडलं, त्याचं फळ तेव्हा त्याला मिळणार आहे. तर 7.5 हा मुळात प्रश्नच नाही आहे, ते गोचर आहे. माझ्या दृष्टीने ते एक गोचर आहे. मागे एक व्यक्ती मला असे म्हणाले होते की लिहून ठेवलेलं आहे तर ते आपण झुगारून नाही चालणार. तर माझं म्हणणं आहे, त्यांनी काय लिहिलंय हे पहा. म्हणजे त्यांनी एवढंच लिहिलंय की तुमच्या चंद्रावरनं 12व्या स्थानातून, लग्नातून म्हणजे चंद्रावरून, आणि तुमच्या दुसऱ्या स्थानातनं शनी गोचर होईल तेव्हा काय तुम्हाला परिणाम मिळतील. 7.5 हा शब्द पाहायला मिळत नाही शास्त्रामध्ये, नाहीये. कालसर्प पाहायला मिळत नाही. अच्छा, येणार होतो त्या विषयावर. अच्छा, हे नाहीच आहे, टर्म्सच नाही आहेत. एवढं सांगता येऊ शकतं की तुम्हाला रियालिटी, शनी ज्या गोष्टींचा कारक आहे त्याचं काम तो करणारच आहे, कारण त्यासाठी तो आहे. बरं, एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला एखादी बाजू दिसते, चांगली वाईट कुठली असो, हे तुमच्यासाठी चांगलं नाही का? उद्या तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करायला जात आहात आणि आजच तुम्हाला त्याची खरी बाजू कळली, दुःख होतं, मान्य आहे, समजू शकतो. ते एवढं सोपं नाही जेवढं मी बोलतोय आज, सोपं नाही ते. पण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याआधी तुम्हाला हे कळतंय हे वाईट आहे का? ऍटलिस्ट तुम्ही त्याच्याशी लग्न कराल तर तुम्ही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास नाही ठेवणार ना, किंवा करणारच नाही. किंवा जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी नातं जोडाल तेव्हा तुम्ही पाहाल की ही व्यक्ती कशी आहे, अनुभवातून तुम्ही शहाणे झालेले असाल. तर 7.5 वाईट नाहीये, आणि 7.5 मुळात एवढंच आहे की तुम्हाला रियालिटी बघण्याची तयारी आहे का. जर बघू शकत असाल तर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही तरच ज्योतिषशास्त्राकडे या. तुमचा कर्मावर विश्वास असेल, तुमचा शनी, राहू, मंगळ हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे, हा जर तुमचा विश्वास असेल, केतू, तरच तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे या. नाहीतर मग कोणी तुमचं काहीच चांगलं नाही करू. मी असं ऐकलं की शनी जो आहे हा तुम्हाला हिऱ्याला जसे पैलू पाडून तयार केलं जातं तसं तो पैलू पाडतो तुम्हाला, आणि जे काही देतो तो विलंबाने देतो. मी काही जणांचं ऐकलं की ते 42 वर्षानंतर तो तुम्हाला पैसाही भरपूर देऊ शकतो. तुमची जे काम चालू आहे सतत त्याचं तुमच्या एक 60-70% काम झाल्यानंतर त्याचं फळ खूप मोठं देऊ शकतो.
हो म्हणजे तुम्हाला भौतिक सुख पाहिजे ते पण तो देऊ शकतो. हो हे सगळं असं होतं. देतो, 100% देतो. पुन्हा एकदा तेच आहे, शनीचं म्हणणं हेच असतं की जसं कबड्डीमध्ये आहे की एक बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीपर्यंत जाण्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागणार आहे आणि त्या मेहनतीनंच तू वर येणार आहेस. बोनस लाईन जी असते. हा, तर ती एकदा तू टच केलीस तर पुढचं जग तुझं मग. पण एवढं आहे, म्हणजे सांगायला आवडेल, हे शनी या सगळ्या गोष्टी देतो. मी प्रत्येक कुंडल्यांमध्ये हे सांगतो. बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडतात की आम्हाला हे मिळणारच नाही का, तर माझं म्हणणं आहे की मिळतं. शनी देतो, शनी भौतिक सुख देतो आणि देऊन दाखवतो काय मिळवलंस, आता पुढे काय. म्हणजे आपण जे म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे कधी ना कधी. एखादी गोष्ट अशी असते ना की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मिळाल्यानंतर हा मिळालं ओके, पण दिल्यानंतर तो परीक्षा करतो पुन्हा एकदा. आता काय, आता तुझा लोभ कुठे जातोय. मग तिथे ऍक्च्युली असं आहे की तिथे राहू काम करत असतो. अच्छा. मग तो राहू किती उधळतोय त्यातला, आणि परत तुम्ही कोणत्या अवस्थेत येतात हे बघितलं जातं. तुमचा कंट्रोल आहे का सिच्युएशनवर आणि तुमच्यावर. म्हणजे मागे मी आता म्हटलं की व्यसन लागू शकतं एखाद्या व्यक्तीला, कुठल्याही गोष्टीचं व्यसन असू शकतं. बरं ठीक आहे, आपण असंही म्हणूयात, चला ठीक आहे की एखाद्याला ड्रिंकिंगचं व्यसन आहे, लागलं, राहूच्या महादशेमध्ये लागलं किंवा 7.5 लागलं, कारण याच गोष्टींना दोषी ठरवतात. तर आपण म्हणूयात चला लागलं, या टाइम पिरियडमध्ये लागलं, तो एवढीशी घेऊन जर त्याचं हा ठीक आहे बरं वाटलं, काम करत असेल नियमितपणे नैतिकतेने, तर ते त्याला त्रासदायक नसेल. मग शनी अनैतिक काम करणाऱ्या लोकांसाठी वाईट आहे. शनी दुसऱ्यांचं जो वाईट करेल, दुसऱ्यांसाठी वाईट चिंतेल किंवा करेल स्वतःच्या फायद्यासाठी, त्याच्यासाठी त्रासदायक आहे. त्रासदायक आहे. तिथे तो जज बनतो. हा, तिथे पण महत्वाचं असं आहे की तुम्ही कोणाचं वाईट केलंय. आता त्याच्या कुंडलीमध्ये जर 6व्या स्थानामध्ये राहू, मंगळ, शनी असे ग्रह बसले असतील तर मग 100% निकाल लागणार आहे. असं आहे. बरं, आता आपण मगाशी उल्लेख केलात तुम्ही की कालसर्प दोष, तर असे काही दोष आहेत ते तुम्ही आत्ता म्हणालात की असा कुठली टर्म ज्योतिषशास्त्रात ग्रंथांमध्ये नाही, पण अलीकडे याच गोष्टींवरून खूप लोकांना घाबरवलं जात आहे आणि तमुक गोष्टीमुळे त्याच गोष्टीमुळे तुमचं काही होत नाही असं सांगितलं जातं. आणि मग अनेक विधी पूजा सांगितल्या जातात आणि त्याचं एक मोठं मार्केट तयार झालेलं आहे. हो, आणि त्या मार्केटमधले हे सगळे एक स्टेक होल्डर्स आहेत, जे एक आपली जशी सिस्टम चालते प्रशासनाची तशी ती चालायला लागते. हो, आणि मग प्रत्येकाला तशा गोष्टी सांगितल्या जातात आणि लोक त्याला बळी पडत आहेत. मुळात हे असं आहे की माझ्या अभ्यासासाठी मला अशा पत्रिका येत असतात आणि ते स्वतःहूनच सांगतात की आम्ही कालसर्प शांती केलेली आहे, मंगळ शांती केलेली आहे आणि आम्हाला काहीच फरक जाणवला नाही किंवा थोड्या वेळ जाणवला आणि नंतर पुन्हा सगळं तसंच होतं. आता हे मुळात काय आहे की माझा अनुभव सांगतो मी, की कुठलाही ग्रह असेल तर तो त्याच्या पद्धतीने फळ देणार आहे हे कुंडलीवरनं आपण सांगू शकतो. त्याचा एक महत्त्वाचा मला याच्यामध्ये बोलायला आवडेल की एखादी व्यक्ती जर अशी कुठली कामं करत असेलही, शांती पूजा वगैरे, कोणालाही दोष नाही देऊ शकत, कारण त्याचं ते काम आहे, त्याच्यावर त्याचं पोट चालू आहे, त्यामुळे आपण त्याला नाही दोष देऊ शकत. तुम्ही जात आहात त्यांच्याकडे तर तुम्ही या विचाराने गेलं पाहिजे की बाबा हा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का. बरं, पहिला मुद्दा याच्यामध्ये हा आहे की तो तुमचे प्रॉब्लेम कसे काय सॉल्व्ह करेल. जर तो तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर मग तो अख्खं शेअर मार्केट का नाही कंट्रोल करत आहे, बरोबर आहे, किंवा अख्खं जग तो का नाही कंट्रोल करत आहे. जर तो तुमचं चांगलं करू शकत असेल तर पहिले त्याने त्याचं करावं ना. ज्योतिषी किंवा हा जो कुठला विषय आहे, कालसर्प म्हणा किंवा कुठलाही, ती व्यक्ती तुम्हाला फक्त सांगू शकते की काय आहे आणि काय केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे याच्यामध्ये तुमचा प्रश्न आहे की शांती वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्यात का, तर माझा याच्यावर विश्वास नाही.
तुमच्या कुंडलीमध्ये पुन्हा एकदा तेच की तुमच्या कुंडलीमध्ये राहू कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे याच्यानुसार तुमचं जे काही त्याचे खूप प्रकार पण दाखवले जातात. काहीतरी राहू समजा लग्नामध्ये असेल म्हणजे पहिल्या घरात असेल तर 7व्या घरात केतू येतो, ते समोरासमोर येतात आणि त्याचे सगळे ग्रह बाकी एका बाजूला असतील कुंडलीच्या त्या घरांच्या, तर त्याला कालसर्प दोष म्हणतात. तर हे नेमकं काय लॉजिक आहे, हे कुठून आलं? शास्त्रामध्ये एवढंच आहे की जर उदाहरणार्थ समजा लग्नात राहू आणि सप्तमात केतू आला म्हणजे तर त्याच्या एका बाजूला जर सगळे ग्रह गेले, पण त्याच्यामध्ये पण असं सांगितलंय की राहू आणि केतू सोबत कोणी नाही पाहिजे, म्हणजे त्या ग्रहांसोबत कोणाची युती नाही पाहिजे. 8वं 9वं 10वं 11वं 12वं या स्थानांमध्ये सगळे ग्रह असतील तर त्याला सर्पदोष म्हटलं गेलेलं आहे. सर्पदोष की सर्पयोग हे म्हटलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एवढंच आहे की व्यक्तीला स्वतःच्या मेहनतीने सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, त्याला मिळणार नाहीये. खूप म्हणजे डोंगर खणून पाणी काढावं लागेल. मी प्रत्येकाला जे कोणी असं काही मला सांगत असतात की आम्ही हे करू का, आम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे. बऱ्याचदा मला अशाच कन्सल्टेशन्स येतात की आम्हाला कोणीतरी अशी शांती सांगितलेली आहे, करावी का. मी त्यांना म्हणतो त्यांच्याकडनं लिहून घ्या, फरक पडेल हे लिहून घ्या म्हटलं तर करा. ते ऑब्व्हियसली कोणी लिहून देत नाही. आणि हा एक नॉर्मल प्रश्न आहे आणि प्रत्येकाचा कॉमन सेन्स इथे काम करतोय की जर मी तुमचं आयुष्य सुधारू शकतो तर मी पहिले माझं का नाही सुधारणार. बरोबर आहे. किंवा माझ्या आयुष्यामध्ये ज्या मला काही अडचणी आल्या त्या यायलाच नव्हत्या पाहिजे. त्यामुळे कोणी कोणाचं बदलू नाही शकत, फक्त सांगू शकतो. आणि ते पण करताना तुम्हाला एखादी गोष्ट बदलायची जरी असेल तरी ती कर्माने कशी बदलता येईल. उदाहरणार्थ तुमच्या कुंडलीमध्ये राहू मंगळ युती आहे. आता राहू मंगळ युती म्हटल्यानंतर ती व्यक्ती खूप ॲग्रेसिव्ह असेल, मग त्या व्यक्तीला ऑब्व्हियसली अंगारक योग शांती सांगितलीच जाते. मग आता याच्यावर सगळ्यात चांगला कर्मप्रधान उपाय हा आहे की त्या व्यक्तीने जिम करावी. म्हणजे आपली स्वतःची एनर्जी इन्व्हेस्ट करावी. करेक्ट. किंवा त्या व्यक्तीने असं कुठलं तरी क्षेत्र निवडावं जिथे पोलीस असतील, जिथे आर्मी असेल, असं क्षेत्र निवडावं जिथे त्याची ती एनर्जी काम करेल. कारण मंगळ शांत करणं हे मला नाही वाटत मानवाला शक्य आहे. कुठलीही एनर्जी, शनी मंगळ राहू ही एनर्जी शांत करण्याची ताकद मानवात नाहीये. ती शांत करायची असेल ती शांत नाही होऊ शकत. मुळात तिला डायरेक्शन दिलं जाऊ शकतं की तुम्ही ती कुठे वापरावी आणि कुठे नाही वापरावी. तुम्ही घरातच बसाल, राहू मंगळवाला व्यक्ती घरातच बसेल, तो बायकोबरोबर भांडण करेल, तो घरामध्येच भांडण करेल, युद्ध घरामध्ये सगळा आकांत तांडव करत बसेल. तीच व्यक्ती जर अशा ठिकाणी कुठेतरी असेल, ती पोलीसमध्ये असेल, आर्मीमध्ये असेल, त्याला त्याच गोष्टीचा फायदा होऊ शकतो. असं आहे. तर बऱ्याच वेळेला अशा गोष्टी येतात, पण त्याचं हेच उत्तर आहे की तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे हे करता येऊ शकत असेल तर करा, नाहीतर मग ठीक आहे, तुमची इच्छा असेल तुम्ही शांती करा. पण मी हे सांगतो मग केल्यानंतर मला एकदा अनुभव सांगायला या. आणि मी माझं कौतुक नाही करत, कारण हाच माझा अभ्यास आहे की ते सांगतात की काहीही फरक नाही पडलेला. या विषयावर अभ्यास करताना जे जाणवलं, कालसर्प दोषाची शांती त्र्यंबकेश्वर किंवा जिथे शिवाचं स्थान आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी असेल किंवा आपल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर त्यासाठी फेमस आहे, तर तिथे जाऊन ती शांती केली जाते. समजा एखाद्याला नाही शांती करायची आणि त्याला ते आर्थिकदृष्ट्या शक्य नाही करण्याचा खर्च खूप मोठा आहे, तर तो सतत त्याला शिवाची उपासना सांगितली, तर असे उपाय सांगितले जातात आणि त्याचा काही परिणाम जाणवतो का, असं तुमच्या लक्षात आलंय का? 100% जाणवतो. पुन्हा तेच आहे की तुमच्या कुंडलीतला योग तुम्ही कसा वापरत आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्योतिषी ते सांगेल. उदाहरणार्थ जसं आता तुम्ही म्हणालात तसंही एखाद्याचा चंद्र वीक आहे किंवा एखाद्याला तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने योग कुठलाही असो, तुम्ही कोणाला मानत आहात त्यांचं जर तुम्ही नामस्मरण जरी केलं दिवसभरात, एक वेळ अशी येते की ते बाय डिफॉल्ट चालत राहतं मनातल्या मनात. तुम्ही कुठलंही काम करत राहाल ते चालत राहतं. आता ध्यान करणं, योगा करणं आणि नामस्मरण करणं याच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. प्रत्येकाला हे शक्य नाहीये, म्हणून मग मी सांगतो नामस्मरण करा.
कुठेही बसल्या बसल्या करू शकता आणि त्याचा 100% परिणाम होतो. कारण तुम्ही एका चांगल्या स्टेटमध्ये चांगली वाक्य किंवा चांगला उच्चार त्या निमित्ताने करता, स्मरण करता आणि एक कॉन्सन्ट्रेटेड राहता तेवढ्या वेळापुरते, आणि तेच खरंच तर मला वाटतं मनशांतीसाठी आवश्यक असतं. हो. ह्याच्यात आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती काही नक्षत्रांची शांती. म्हणजे एक आश्लेषा नक्षत्र आहे तर ते जन्मताच अमुक दिवशी करायचं असतं वगैरे सांगितलं जातं, नाहीतर मग त्या व्यक्तीला सतत त्याचा त्रास. हे काय आहे नक्षत्र शांती? अजून 1-2 नक्षत्र आहेत मला वाटतं. गंडमूळ नक्षत्र. गंडमूळ नक्षत्र. हा, ही कोणती नक्षत्र आणि नेमकं त्याची शांती करावी का, किंवा त्या व्यक्तीला त्याचा काय त्रास असू शकतो? रेवती आहे, मूळ नक्षत्र आहे, अश्लेषा नक्षत्र आहे, ज्यांची शांत्या सांगितल्या जातात. तर मुळात हे आहे की पुन्हा एकदा तेच आहे की ती शांती करताना तुम्हाला त्यातलं किती कळतंय. म्हणजे फक्त गुरुजी सांगताय म्हणून तुम्ही करताय, म्हणजे पहिला मुद्दा करावी की नाही हा तुमचा प्रश्न असेल तर पुन्हा माझं हेच म्हणणं आहे की तशी काही गरज नाहीये. कारण नक्षत्र शांती केलेले पण बरेच लोक आहेत जे मी पाहिलेले आहेत जे सफर करतात. त्यामुळे असं नाहीये की शांती केली म्हणून सगळं शांत झालं. नक्षत्र शांत नाही होत कधीच. त्या नक्षत्राचा स्वामी कोण आहे? उदाहरणार्थ जर अश्लेषा नक्षत्र आहे तर अश्लेषा नक्षत्राचा स्वामी हा बुध आहे. मग आता इथे सगळ्या गोष्टी सोडून द्या, कुंडली वगैरे सगळ्या गोष्टी सोडून द्या. बुधाच्या पद्धतीने तुम्हाला राहता येते का? कारण त्या नक्षत्रामध्ये तुमचा जन्म झाला, म्हणजे बुधाच्या नक्षत्रामध्ये तुमचा चंद्र गेला म्हटल्यानंतर तुम्हाला व्यावहारिक राहता येते का? कारण अश्लेषा नक्षत्र हे कर्क राशीच्या अंडर आलं. कर्क राशीवाले भावना प्रधान असतात, वाहत जातात. मग जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे निर्णय घेणार भावनिक होऊन तेव्हा तुम्हाला त्रास होणार. मग मी गॅरंटी देतो जरी शांती केलेली असेल तरी होणार. पण तुम्ही व्यावहारिक पद्धतीने बघताय का एखाद्या गोष्टीकडे? जर तसं जमत असेल तर मग तेवढा त्रास नाही होणार. ॲटलिस्ट तुम्हाला कळेल की पुढे होणार काय. मग आपण आपला रस्ता बदलूयात. हेच मूळ नक्षत्रासाठी पण आहे. मूळ नक्षत्राचा स्वामी केतू. मग तुम्ही कितीही आयुष्यामध्ये प्रगती केली तरी तुम्ही ती देऊन टाकायची किंवा तुम्ही सोडण्याची एक तयारी ठेवताय काय? डिटॅचमेंट ठेवताय की नाही तुम्ही? हे ठेवत असाल तर तुम्हाला, कारण धनुरास आहे, गुरुची रास आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ती मोक्षप्राप्ती झाली. कारण केतूचं नक्षत्र आलं म्हणजे मोक्षप्राप्ती आहे ती, आणि केतू सोडायलाच सांगतोय. मग तुम्ही ती तयारी ठेवता का? ठेवत असाल तर नाही त्रास होणार. हे एक साधारण नक्षत्रांबद्दल सांगता येऊ शकतं. शांतीपेक्षा तुम्ही त्याचे कारकत्व काय आणि वागायचं कसं, तो आपल्याला कुठल्या पद्धतीने नेतोय आणि आपण तिथे कुठे थांबायचं हे प्रॅक्टिकली जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. अच्छा, म्हणजे ज्योतिषशास्त्र अशा पद्धतीने गाईडलाईन पण ठरू शकतो की जो एक चिकित्सक बुद्धीने त्याच्याकडे पाहतोय किंवा अभ्यासपूर्वक बघतोय तर त्याला त्याचा मार्ग स्वतःहून सापडू शकतो. अरे वा, हे आजच्या पॉडकास्टचं एक चांगलं आपण एक सार बाहेर आज आलं आहे. या निमित्ताने मला आणखीन एक तुम्हाला गोष्ट अशी विचारायची आहे की ज्योतिषशास्त्र शिकणं हे किती कठीण आहे किंवा किती सोपं आहे. आणि आत्ताच्या युगामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये लोक अनेक गोष्टी वर्षानुवर्ष खूप पैसे खर्च करत, खूप बुद्धी खर्च करत आणि खूप त्याला वेळ देऊन शिकतात. पण त्यानंतर असं त्यांना असं वाटलं की आपण आज जे शिकलो ते उद्या आउटडेटेड आहे. तर ज्योतिषशास्त्र म्हणून समजा एखाद्याने करिअर निवडलं, याच्या अनुषंगाने माझे 2-3 प्रश्न आहेत. एखाद्याने ज्योतिषशास्त्र मला करायचं आहे की आपण त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं, अनेक समस्या लोक डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत, ते ज्योतिषाकडे घेऊन येतात. काउन्सिलरकडे जात नाहीत, ते ज्योतिषशास्त्राकडे घेऊन येतात. माझं भाग्य कसं आहे ओळखायला लोक ज्योतिषशास्त्राकडे येतात. तर येणाऱ्यांची संख्या, डिमांड खूप आहे. तर जर हा सप्लाय आपल्याला द्यायचा असेल, करिअर म्हणून जर ज्योतिषशास्त्राकडे बघायचं असेल तर किती वेळ त्याला द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काय मेंटॅलिटी असावी लागेल, आणि ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीनुसार कोण ज्योतिषशास्त्र शिकू शकतं आणि चांगला फलादेश देऊ शकतं? बरं, पहिला तुम्हाला उत्तर याचं हे देतो की याला टाइम लिमिट नाही. तुम्ही आयुष्यभर तुम्हाला शिकायचंच आहे. इट इज अ
प्रॅक्टिस डॉक्टर जसा करतो. हो बरोबर. कारण प्रत्येक कुंडली आल्यानंतर तिथे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणारच आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच पाहावं लागेल. नाहीतर तुमची प्रगती थांबली, उद्या परवा तुम्ही एखादी कुंडली बघाल तर तिथं तुमचा फलादेश चुकेल मग. त्यामुळे ते करावंच लागेल. दुसरी गोष्ट, सातत्याने अभ्यास करत राहावा लागेल. सातत्याने तुम्ही जे शिकलाय ते तपासत राहावं लागेल, स्वतःला परखून बघावं लागेल. पाहावंच लागतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये दुसरं हे आहे की एखाद्याला गाईड करण्यासाठी, एखाद्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा एखाद्या सिच्युएशनचं किंवा माणसाचं भविष्य ओळखण्यासाठी तुम्हाला ज्योतिषशास्त्र आलंच पाहिजे असं नाही आहे. पण ज्योतिषशास्त्र येण्यासाठी तुम्हाला ध्यान करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, आता मी कुंडलीवर पण येतो, पण एक जनरली आता बरेच लोक आपण असेही पाहतो आजूबाजूला जे आपल्यासाठी काहीतरी चांगलं बोलतात आणि ते होतं, त्यांना ज्योतिष कुठे येत असतं. तर असं आहे की तुमची आत्मिक शक्ती किती स्ट्रॉंग आहे. आता ती जर स्ट्रॉंग असेल तर ती नुसती स्ट्रॉंग असून उपयोग नाही. तुम्हाला ध्यान करून त्या पद्धतीने तिला ॲक्टिवेट करावं लागेल. ती ॲक्टिवेट केली का तुम्ही एखादी सिच्युएशन, एखादा माणूस बघितल्यानंतर म्हणाल हा असा असा आहे, हा असं करू शकतो. सिच्युएशन पाहिल्यानंतर या सिच्युएशनचं पुढे हे होणार आहे, ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो, तो आपण बऱ्याच लोकांमध्ये पाहतो. आता अशा गोष्टी असतील तर शक्यतो मग कुंडलीमध्ये अष्टम स्थान बलवान असतं, केतू बलवान असतो, तिथे बऱ्याच वेळेला राहू सुद्धा बलवान असतो, गुरुचा संबंध असतो, नेपच्यूनचा संबंध असतो. जर हे असे काही योग असतील कुंडलीमध्ये, मेन तर हे आहे की अष्टम स्थान बलवान पाहिजे. जर तुमचं अष्टम स्थान बलवान असेल तर तुम्ही 100% ज्योतिषी होणार. हा, आता तुम्ही ज्योतिष पाहून अष्टम स्थानात कोणता ग्रह असायला पाहिजे का? असं नाहीये की अष्टम स्थानात कुठला ग्रह असला पाहिजे. आता साधारण अष्टम स्थानामध्ये सूर्य असेल किंवा अष्टम स्थानामध्ये गुरु असेल तर तो व्यक्ती ज्योतिषी होऊ शकतो. नेपच्यून असेल तरी होऊ शकतो. अष्टमेश तुमच्या 3ऱ्या स्थानात असेल, अष्टमेश लग्नात असेल, लग्नेश अष्टमात गेला किंवा लग्नेश नवमामध्ये गेला, नवमेश लग्नामध्ये गेला, असे बरेच काही योग आहेत ज्याच्यावरनं सांगता येतं की ही व्यक्ती ज्योतिषी होऊ शकते. किंवा असंही म्हणता येऊ शकतं ज्योतिषीच नाही तर असं कुठलंही क्षेत्र जिथे तुम्हाला समोरच्याचा प्रॉब्लेम हील करता येतोय, मग तिथे डॉक्टर पण येतात. बऱ्याचदा एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतरच बरं वाटतं. त्याचा गुण येतो हाताचा. त्याच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थान नक्कीच बलवान असलं पाहिजे, गुरु बलवान असला पाहिजे. गुरु ज्या व्यक्तीचा चांगला, त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटेल. इवन हीच गोष्ट शनीच्या बाबतीतही लागू पडते. आपण शनीला बरंच काही काही म्हणत असतो की शनी असं करतो तसं करतो, पण शनीप्रधान व्यक्ती आणि गुरुप्रधान व्यक्ती जर असेल तर असे लोक तुमच्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे असतात. किंवा नुसतं तुम्ही त्यांच्या सानिध्यात जरी बसलेत तरी तुम्हाला हलकं वाटतं. तर इथे बरेच कॉम्बिनेशन्स आहेत, पण तेच आहे कुंडली समजणं म्हणजे या स्थानामध्ये हा ग्रह आहे, याला ज्योतिष समजणं नाही म्हणू शकत. तो नक्की काम कसं करेल हे तुम्हाला सांगता येतंय का, आणि त्या दृष्टीने तुम्ही काय करायला पाहिजे. उदाहरणार्थ आता असं झालेलं आहे की आत्ताची जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्रत्येकाला कळतंय 1, 4, 7, 8, 12 मध्ये मंगळ आहे म्हणजे मंगळ आला, कुंडलीमध्ये मंगळ आला, मंगळ आहे याला. पण तो प्रत्येक स्थानामध्ये राशी आहे, त्या राशीमध्ये एक नक्षत्र आहे, त्या नक्षत्रात तो बसलाय, एका पर्टिक्युलर डिग्रीला तो बसलेला आहे. त्या मंगळाशी कोणाचा ना कोणाचा काहीतरी संबंध आलेला असेलच ना. कुठलाही ग्रह एकटा काम नाही करत आहे. पुन्हा एकदा तेच आहे की कुंडलीतलं लग्न कुठलं आहे, उदाहरण जर घ्यायचं झालं तर 4थ्या स्थानातलं मंगळ आहे किंवा 7व्या स्थानातलं मंगळ पकडू आपण. पण त्या व्यक्तीचं जर धनु लग्न आहे किंवा मीन लग्न आहे, ती व्यक्ती त्या लेवलला ॲग्रेसिव्ह नाही होणार त्याच्या पार्टनर सोबत, ॲक्च्युली नाही होणार. मग जेव्हा लग्न करायचा विचार येतो तेव्हा मग हेच पाहिलं जातंय की अच्छा त्याला मंगळ आहे मग आम्ही लग्न नाही करत. मग असे पण केसेस आलेले आहेत. मग त्यांना मी सांगतो की इथे ॲक्च्युली मंगळ जरी असला तरी तो प्रोटेक्ट करेल. लग्न बघा कुठलं आहे, त्याच्यानंतर तो मंगळ कसा बसलेला आहे. ऑब्व्हियसली पुन्हा एकदा लग्नेश पाहावा लागेल, गुरु कसा आहे. गुरुच जर राहू सोबत गेलेला असेल
तर ठीक आहे, आता त्या गुरुकडे विवेक बुद्धी नाहीये, मग म्हणजे त्या व्यक्तीकडे त्याने कुठे रिॲक्ट व्हायचं हे त्याला कळतच नाहीये. म्हणजे आता कारण तो राहू बरोबर आहे. हा, किंवा मंगळासोबत जरी आला, समजा आपण विचार केला की गुरु आणि मंगळ सप्तम स्थानामध्ये बसलेत, तर मग बऱ्याचदा असं होऊ शकतं की त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये पण हे पाहावं लागेल की मंगळाची जास्त ताकद आहे की गुरुची जास्त ताकद आहे, नवमांशमध्ये काय स्थिती आहे, त्याच्यानंतर मग राहू कसा आहे, चंद्र कसा आहे, कारण समोरचा माणूस काहीतरी बोलतोय त्याच्यानंतर त्याचा मी अर्थ काय काढलाय हे चंद्रावरनं डिसाईड होणार आहे. मग त्याच्यानंतर मी रिॲक्ट काय होणार आहे हे मग तिथे गोष्टी डिसाईड होतील. मग या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहून एखादा अर्थ लावत असाल तर ज्योतिषी होण्यात काहीच हरकत नाही. हां, तर बऱ्याचदा ज्योतिषी होण्यासाठी म्हणून असं सांगितलं जातं की ध्यान करणं फार गरजेचं आहे. कारण एखादी सिच्युएशन आल्यानंतर, म्हणजे ज्योतिषीला सुद्धा ही सिच्युएशनच येते की आता माझ्या कुंडलीमध्ये असा असा ग्रहयोग आहे, केतू चंद्र युती आहे आणि मला त्याची शांती सांगितलेली आहे, किंवा शांती जरी नसेल सांगितली तरी माझं काही चांगलं होत नाहीये, माझी मानसिक स्थिती चांगली नाहीये, ही त्या ज्योतिषीसाठी पण एक सिच्युएशनच आहे ना आता आलेली. बरोबर. मग त्यावेळेला कुंडलीमध्ये काय आहे त्यापेक्षा त्याची स्वतःची मानसिक स्थिती महत्वाची आहे. मग तो ध्यान करतो की नाही. पण फक्त तुमच्या कुंडलीमध्ये हा ग्रह इथे बसलाय म्हणून असा परिणाम आहे. 7व्या स्थानात केतू आहे, लग्नच होणार नाही, डिवोर्सच होणार आहे. पण बरेच लोक असंच सांगत आलेले आहेत आतापर्यंत. लोकांची मनस्थिती डाऊन झालेली आहे, खूप डाऊन झाली. म्हणजे पूर्वी नोकऱ्या मिळत होत्या, लग्न होत होती, तरी काही समस्या असतील तर लोक ज्योतिषांकडे जात होते. हल्ली या दोन गोष्टींचेच प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यामुळे लोक ज्योतिषांकडे पर्याय म्हणून जात आहेत, मार्गदर्शन म्हणून जात आहेत. आणि आजचा तुमचा हा पॉडकास्ट बघितल्यानंतर लोकांना एवढं तरी कळेल की कोणत्या ज्योतिषाकडे जायला पाहिजे. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे, मला एक फक्त याच्यात सांगायला आवडेल की मी स्वतः या क्षेत्रामध्ये काम करत असूनही मी स्वतः हे बोलतो, ज्योतिषांकडे जायचीच गरज नाहीये. मला माहिती आता हे ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास होईल, पण कसं आहे की मला जर एखादा त्रास होतो आहे आणि मी जर 10 डॉक्टरांकडे गेलो, 10 डॉक्टर त्याचं इंजेक्शन मला बरोबर, त्याचा परिणाम मला होणार आहे, त्याला नाही होणार, त्याने त्याचं काम केलेलं आहे. हा, एवढं आहे की तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर जर विश्वास असेल मग तो ज्योतिषी नसू द्यात ना, जरुरी नाहीये. माझं हेच म्हणणं आहे की ज्योतिषीच असला पाहिजे हे जरुरी नाही. तुम्हाला तुमच्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे हे कळलं आणि त्याच्याशी जरी तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगितला तरी तो सॉल्व्ह होऊ शकतो. कमीत कमी तो मार्ग तर सांगेल, तोच तो अपेक्षित आहे. हा, आणि मागचा जो प्रश्न होता त्याचं हेच उत्तर आहे की ज्योतिष आलं पाहिजे हे महत्वाचं नाही, तुमची आत्मिक शक्ती किती काम करते. मग म्हणून माझं हे नेहमी मत असतं की ज्योतिषांकडे जायचं का, तर गरज नाहीये. तुम्हाला एक रोड मॅप पाहिजे असेल तरच जा. आता प्रॉब्लेम हा होतो आहे की प्रत्येक जण ज्योतिषी एवढे झालेले आहेत आणि मला त्यालाही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला ज्योतिष शिकायचंय मग तुम्ही प्रॉपर शिका. या स्थानात हा ग्रह आहे म्हणजे असं होईल, याला ज्योतिष नाही म्हणत, ज्याला परमिटेशन कॉम्बिनेशन फक्त समजतात ते ज्योतिष नाहीये, ते कोणीही सांगेल. तर मी आता इथे 10 वर्षाच्या मुलाला जर बसवून सांगितलं हे इथे या स्थानामध्ये राहू मग हा असं करतो, तो सगळ्यांना तेच सांगेल, त्याला ज्योतिष नाही म्हणता येणार. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जात आहात, त्याचं काय ज्ञान आहे हे तुम्हाला नाही माहिती आहे ना. मग तुम्ही अख्खी तुमची कुंडली जेव्हा दाखवता त्याला, तुम्ही तुमचा अख्खा रोडमॅप त्याच्या हातात देताय. जसं तुम्ही डॉक्टराला अख्खं तुमचं शरीर त्याच्या हातात देऊन टाकताय त्यावेळेला, की कुठल्याही गोळ्या घेतल्यानंतर आपण विश्वास ठेवतो पण तो काय देतोय आपल्याला माहिती नाहीये. बरं, डॉक्टराचा पडलेला प्रभाव दिसतो, हा महत्वाचा मुद्दा. ज्योतिषीने सांगितलेल्याचा प्रभाव दिसतोच आहे असं नाहीये. बरोबर आहे, ऍक्च्युली नाहीये. त्यामुळे गेलं पाहिजे का, तर नाही, गरज नाहीये. आता तुमच्या म्हणण्याचा जो मला अर्थ समजलाय तो मी तुम्हाला सांगतो की तुमच्या कुंडलीनुसार तुमच्या समस्या पडताळून पाहता येतील आणि तो ज्योतिषी जे उपाय म्हणून सांगेल, औषध म्हणून सांगेल, त्याने तुम्हाला फरक पडेल असंच नाही. पण
एकूण तुमच्या मनस्थितीत आणि तुमच्या मनाला उभारी ऊर्जा देण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे उपाय तुम्ही आता जे सांगितले त्यात आहे. हो. म्हणजे तुमच्या कुंडलीत असलेल्या समस्या तुम्ही याने सोडवू शकता. तुमचं भाग्य याने बदलू शकतं की मुसळधार पावसात छत्री घेऊन ती छत्री म्हणून वापरली म्हणजे तुम्ही भिजताय पायाखाली पण डोकं शाबूत आहे. हो. अशा परिस्थितीत तुम्ही जाऊ शकता. तर त्याला फक्त शांतीच्या पूजा, खडे, रत्न आणि काही अघोरी उपाय करण्याची गरज नाही. या सगळ्या उपायांनी तुमच्या समस्याचं समाधान तुम्हाला मिळू शकतं आणि एक मार्ग मिळू शकतो हे आपण समजू शकतो असं आजच्या तुमच्या बोलण्यातून. 100%. अच्छा, तुम्ही उपाय काय सांगता लोकांना जेव्हा समस्या येतात तेव्हा? डिपेंड सांगावे लागतात कारण जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर औषध मिळतं, त्याने किती गोळ्या दिल्या हे आपण पाहतो. तसं इथे पण आहे. बऱ्याचदा कुंडलीनुसार काही उपाय सांगावे लागतात आणि मग त्याच्यामध्ये सूर्याची उपासना आली. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्या केल्या तर खरंच फरक पडतो आणि जे काही उपाय किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुभवूनच सांगितल्या जातात. बरोबर. माझ्याद्वारे. उदाहरणार्थ सूर्याची उपासना करणं हा खूप अंडररेटेड उपाय आहे पण ऍक्च्युली खूप काम करतो. सूर्याची उपासना म्हणजे नेमकं काय? सूर्याची उपासना म्हणजे त्याला अर्घ्य देणं झालं किंवा म्हणजे तो लोट्यामध्ये पाणी घेऊन पूर्व दिशेला उगवता सूर्य पाहून ते पाणी असं त्याला देणं. हो. पण बऱ्याचदा ते शक्य नसतं. बरेच जण म्हणतात ते शक्य नसतं. तर तुमच्या घरामध्ये पूर्वेला किंवा ईशान्य दिशेला तुम्ही जर सूर्याची एक प्रतिमा ठेवली आणि त्याला जरी तुम्ही या पद्धतीने अर्घ्य दिलं, भावना महत्वाची आहे. बरोबर. त्या भावनेने तुम्ही करणार असाल तर ते तुम्हाला फळणार आहे. त्याच्यानंतर एक साधारण महादेवाची उपासना सुचवायला मला पर्सनली फार आवडतं. आता त्याच्यामध्येही हेच आहे की त्या व्यक्तीला काय जमणार आहे. म्हणजे असं नाही की मी जे सांगेल तेच केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याने सांगितलंय म्हणून करणं आणि मला मनापासून आवडतंय म्हणून मी करणं. तर बऱ्याचदा मी हे सांगतो की तुम्हाला काय जमणार आहे. तर मग ते सांगतात की ऑफिस असल्यामुळे असं असं. म्हटलं ठीक आहे, नामस्मरण करा आणि आठवड्यातून एक कुठला तरी वार असा निवडा. त्याच्यामध्ये पण असं नाही की महादेव आहे म्हणून सोमवारच. कुठलाही वार ठरवा आणि जाऊन एक महादेवाला पाण्याचा अभिषेक करा. तेवढं करू शकता. त्याच्यानंतर कुलदेवतेचा उपाय हा पुन्हा एकदा तोही एक अंडररेटेड उपाय आहे. आता कुलदेवतेचं काय करायला पाहिजे तर नामस्मरण आलं त्याच्यामध्ये. आपल्या घरामध्येही कुलदेवता असते. तिला नमस्कार करणं, तिला दिवा लावणं, जे काही असेल तुमच्या मनात ते तिला सांगणं होऊ शकतं. याच्याने होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे गुरूंची सेवा करणं. आता गुरूंची सेवा याला फार महत्व आहे. आता गुरूंच्या सेवेमध्ये एखाद्या मंदिरामध्ये जाऊन काहीही सेवा करणं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला गुरु बळकट करायचा असेल तर सेवा कुठल्याही ड्युरेशनची असू शकते. जरुरी नाही की ते तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं किंवा असं कुठलं तरी मोठं काम केलं पाहिजे. किंवा बरेच जण जाऊन पैसे टाकून येतात, आम्ही दान केलं. तुम्ही दान करणारे कोण? तर दान नाही, तर तिथे काहीतरी तुम्ही प्रत्यक्ष केलं पाहिजे. झाडू मारा, काहीही करा तुम्ही. आता मला अजूनही आठवतं जेव्हा मी माझ्या आईसोबत जायचो स्वामींच्या मठामध्ये, तेव्हा ती तिच्या साडीच्या पदरने ती स्वामींच्या पादुका पुसायची, नेहमी करायची ती. ते मला अजूनही आठवतं. तर सेवेला फार महत्व आहे. अशाच बाबतीमध्ये पुन्हा एकदा तेच आहे, राहू शनी यांच्यासाठी तसे उपाय मला सांगण्यात फार रस नाही की शनीला जाऊन तुम्ही हे करा, तेल वाहा वगैरे, तसं नाहीये. कर्म चांगलं ठेवता येत असेल तर तुमचा शनी तुम्हाला चांगलं फळ देईल. मुळात या गोष्टी सांगाव्या लागतात. पण या सगळ्या गोष्टींचं सार एका ठिकाणी आहे की तुम्ही एकाला जरी मानत असाल, उदाहरणार्थ तुम्हाला हनुमानाबद्दल जास्त प्रेम असेल किंवा तुम्हाला महादेवाबद्दल जास्त प्रेम असेल, तर तुम्ही एकाला जरी तेवढं शरण गेलात, माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही शरण जा ना. आजचा दिवस दाखवला आहे, कसा घालवायचा ते तू दाखव. मग तिथे तुमचं दैनिक राशीफल नाही काम करणार आहे. तिथे तुमच्या कुंडलीमध्ये गोचर वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत ते तिथे स्वतःहून कमी होतात, कारण तुम्ही सगळा भार त्याच्यावर टाकलाय. पुन्हा एकदा ते एक माध्यम आहे. तुम्ही हनुमान म्हणा, बऱ्याच ठिकाणी असं आहे की नवग्रह किंवा नवग्रहांचे उपाय वगैरे, तर माणसाला तेवढं करायला शक्य आहे का?
एखादा सकाळी 9ला जाणारा व्यक्ती संध्याकाळी जर 8ला किंवा 6ला जरी घरी येत असेल तर तो आल्यानंतर हे सगळं करत बसेल का नवग्रह? नाही करणार. कदाचित मी त्याला सांगितलं म्हणून तो 8 दिवस करेल, हे मानसशास्त्र आहे. 8 दिवस करेल तो, त्याच्यानंतर तो सोडून देईल. मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की तुम्ही कोणाला मानता, त्यांचं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा. तुम्हाला जे शक्य होईल ते करा. नामस्मरण जमते, नामस्मरण करा. फक्त एवढं आहे की एखादी सिच्युएशन आल्यानंतर की मग तो जो आपला देव आहे ज्याला आपण मानतोय तो ही सिच्युएशन मारून नेईल हा विश्वास पाहिजे. बरोबर आहे. किंवा एखादी गोष्ट घडते तर त्याच्यातून चांगलं काय घडणार आहे का, एवढा दृष्टिकोन तर नक्कीच ठेवता येऊ शकतो. तर हे जमणार असेल तर मग कुठल्याही पद्धतीने एकाही जरी देवाला आपण मानलं तरी ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. तुमचा समर्पण भाव त्यातून दिसून येतो. माझं म्हणणं आहे शरण जा, पूर्ण पाय धरा. तुम्ही ज्यांना मानत असाल डायरेक्ट पाय धरा, बाबा तू बघून घे. जे काही असेल, 7.5 येत असेल किंवा राहू महादशा येत असेल, एक टाइम पिरियड आहे ना. एक उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेटमध्ये एखादा खूप चांगला बॉलर येत असेल बॉलिंग करायला, जो विकेट काढण्यात एक्सपर्ट आहे. आपण याला डायरेक्ट हे करूयात, रिलेट करूयात राहूशी. राहू अचानक विकेट काढतो, बरोबर. तो चांगला बॉलर असेल आणि तो चांगली बॉलिंग करत असेल तर बॅट्समॅन काय करतो, त्याला रिस्पेक्ट देतोय ना. तो ज्या पद्धतीने बॉलिंग टाकतोय त्या पद्धतीने तो त्याला डिफेंड करून तो ठीक आहे मी एवढी ओव्हर घालवतो. हे जमणार आहे का? असं नाही प्रत्येक बॉलला मी जाऊन मारेल. मग हे तुम्हाला जमणार असेल तर कुठलाही ग्रह तुम्हाला वाईट फळ नाही देणार आहे. चॅलेंजेस आणेल, येणारच आहेत. त्याचसाठी मानव धर्म आहे किंवा मानव जन्म आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण ती सिच्युएशन कट डाऊन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ज्याला मानत आहात त्या देवाकडे आहे. अगदी खरं बोललात तुम्ही. कारण सगळेच प्रश्न तात्पुरत्या माझ्या समस्यांना मी सोडवेन आणि म्हणून करत गेलं तर ते सुटणार नाही. बरोबर नाही सुटणार. त्यासाठी तुम्ही तुमची जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी तुम्ही जे उपाय करताय त्याच्यात एकतर तुमचा कृतज्ञता भाव पाहिजे, समर्पण पाहिजे. आणि आपल्याला मुळात हा मनुष्य देह मिळाला आहे, जन्म हा जो देह मिळाला या आत्म्याला, तीच मोठी कृपा आहे. मग त्याला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तो जे सांगतोय ते ऐकावं लागतं आणि ते करावं लागतं. त्याच्या विपरीत जर तुम्ही निसर्गाच्या आणि त्या ह्याच्या गेलात तर तुम्हाला तुमचं फळ त्याप्रमाणे मिळेल आणि मग तुम्ही त्याचा विचार कराल की माझ्या बाबतीत हे असं का झालं. हो, मग तिथे दोष दिला जातो शनी, 7.5, राहू महादशा, राहू यांना दोष दिला जातो. आजच्या चर्चेचं आपलं हे आज सार खूप चांगलं बाहेर आलेलं आहे आणि मला वाटतं आम्हाला जे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, एवढे सगळा नॉईस मी म्हणेन या यूट्यूब आणि या सगळ्यावर ज्योतिषशास्त्राचा झालेला आहे, त्यातून एक चांगली व्यक्ती, चांगलं मार्गदर्शन आणि चांगला अभ्यास केलेली व्यक्ती आज आम्हाला मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे. भूषणजी, तुमचे सर्व डिटेल्स आम्ही द्यावे लागतील कारण आम्हाला प्रेक्षक विचारतातच. तुम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तरं द्याल, त्यांच्या समस्या सोडवाल अशी आशा आहे. आणि आजचा पहिला भाग आधुनिकतेशी पारंपरिक ज्योतिषाची कशी तुम्ही सांगड घालता आणि एक नवीन तरुण ज्योतिषी कशा पद्धतीने लोकांच्या निरसन करतो हे आज लोकांसमोर आलं आहे. अनेक जण असतील सांगणारे, तर त्यात आज आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात विमर्श बाय मयूर आडकरची आणि खूप चांगली माहिती तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्यामुळे आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. आता हा पहिला भाग आपण संपवूया. मला अजून बरेच प्रश्न आहेत, त्यासाठी आपण त्या वेगळ्या प्रश्नासाठी वेगळे पॉडकास्ट करू, लोकांचेही येतील, तर आपण त्याच्यावर नक्कीच बोलू. नक्की. धन्यवाद.